नमस्कार. कुतूहलकारांनो, आपण घर आणि शहरांच्या सुबक भिंती बघतो, मोठमोठे प्रोजेक्ट्स बघतो, मोठमोठ्या वास्तू पाहतो. पण या सगळ्या इंजिनिअरिंगच्या मागे ना, कधी-कधी अक्षरशः एखाद्या थ्रिलर सिनेमासारखी सिच्युएशन झालेली असते. आज आपण बघतोय जगभरामध्ये युद्ध सुरू आहे. कल्पना करा, की डोक्यावरती मिसाईल्स घुंगावतायत आणि खाली एखादा मोठा प्रकल्प उभा राहतोय. अशा वेळेला काय होत असेल? किंवा कधी-कधी एखादा काहीतरी पूल बांधतोय आणि त्यावेळेला काहीतरी नैसर्गिक आपत्ती आली आहे. मग अशा वेळेला हे स्थापत्यशास्त्रज्ञ नक्की काय करतात? एकूणच स्थापत्यशास्त्र काय आहे? ह्याच्यामध्ये करिअरसाठी काय संधी आहेत? स्टार्टअपसाठी काय संधी आहेत? या सगळ्या विषयावरती आपल्याशी गप्पा मारायला ना, आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या कामाचा आवाका अक्षरशः थक्क करणारा आहे. ज्यांनी इंजिनिअरिंगची मोजमापं ही फक्त एसी केबिनमध्ये नाही, तर इराकच्या रणधुमाळीत, ओमानच्या वाळवंटात आणि मलेशियाच्या हाय-टेक मेट्रो प्रकल्पात प्रत्यक्ष मोजली आहेत. त्यांच्या कामाची दखल खुद्द डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलाम यांनी घेतली आहे. असा 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे स्थापत्य सल्लागार आणि लेखक श्री प्रकाश मेढेकर सर हे आपल्यासोबत आज आहेत. मेढेकर सर, कुतूहल विथ स्वातीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. खरं आज तर जागतिक महिला दिन आहे. पण तुम्ही माझ्यासारख्या पुरुषाची मुलाखत घेताय याचा मला आनंद होतोय. आणि तुमच्या तमाम सगळ्या प्रेक्षकांना माझ्या या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीच उभी असती. त्याच्याशिवाय त्याचं कर्तृत्व जे आहे ते सिद्ध तो करू शकत नाही. याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. तर आपल्या या मुलाखतीसाठी मी तयार आहे. थँक यू सो मच. आणि खूप चांगलं, म्हणजे खूप छान बोललात तुम्ही. ॲक्चुअली दोघंही आपण, म्हणजे स्त्री आणि पुरुष हे परस्पर पूरक असतात असंच आपण म्हणतो. पण पुरुषांच्या, आपण आत्तापर्यंतच्या पॅट्रिआर्कियल सोसायटीमुळे हा जो अप्रोच आहे पुरुषांचा, तो खरंच खूप सुखद आहे. खूपच छान. थँक सो मच. सर, मला ना सर्वात पहिल्यांदा तुम्हाला असं एक विचारायचं आहे, की आम्ही ना आत्तापर्यंत असं बातम्यांमध्ये किंवा कधी-कधी फेक न्यूजमध्ये मिसाईल्स आणि युद्ध वगैरे सगळं बघतो. आणि तुम्ही ते प्रत्यक्षात जमिनीवरती अनुभवलंय. तर अशा हल्ल्यांचा थरार आसपास जेव्हा असतो, तेव्हा सुरू असलेल्या मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांचं नक्की काय होतं? आणि तुमचा इराकमधला एकंदरीतच अनुभव कसा होता? ते सांगाल का सुरुवातीलाच? नक्कीच. मी इराकमध्ये 1984-85 या कालखंडामध्ये काम केलं आणि तो कालखंड जो होता, त्या काळामध्ये ॲक्चुअली इराक-इराण जे युद्ध आहे, ते 1980 पासून चालू होतं. हे प्रदीर्घ युद्ध चालू आहे त्यांचं. 80 ते 86-87 पर्यंत ते युद्ध चालूच होतं. फक्त ते युद्ध जे होतं ते तिथल्या बसरा म्हणून जे बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवरती नेहमी त्यांच्या लढाया चालू असायच्या. पण कधी-कधी प्रसंग असे यायचे की त्यांचे जे अटॅक्स आहेत, ते डायरेक्टली बगदाद शहरावरती पण येत होते. आणि असाच एक क्रिटिकल कालखंड मी तिथं असताना चालू झाला आणि त्यावेळी याच इराणनी बगदाद शहरामधलं जे सद्दाम हुसेन यांचा जो पॅलेस होता, टार्गेट ठरवलं होतं. आणि आमचा जो प्रोजेक्ट होता तो नेमका त्या पॅलेसच्या जवळपासच होता. आणि त्यांनी त्यावेळेला अटॅक केले आणि ते पॅलेसच्या जवळपास सगळे मिसाईलचे अटॅक झाले. आम्ही स्वतः त्या काळामध्ये बाहेर येऊन नंतर जिथं-जिथं अटॅक झाले होते, त्या सगळ्या उद्ध्वस्त इमारती आम्ही बघितल्या. अक्षरशः ते फार विदारक दृश्य होतं. आणि मी असतानाच्या कालखंडामध्ये 4 महिने थोडं युद्धाची तीव्रता तीव्र झाली. या कालखंडामध्ये जागतिक स्तरावरती असे निर्णय घेतले, की एअरपोर्ट बंद झाला. म्हणजे कारण इराकने डिक्लेअर केलं, की वॉर झोन विल बी डिक्लेअर्ड ॲज अ एअर झोन. बरोबर. आमच्या हद्दीमध्ये कुठलंही विमान आलं तर आम्ही ते उडवून लावू. आणि त्यामुळे झालं काय, की अनेक विविध देशातील लोकांनी त्यांची विमानं पाठवली. त्यांचे जे अधिकारी होते त्यांना ते परत घेऊन गेले. आणि नंतरच्या कालखंडामध्ये जवळ-जवळ 4 महिने एअरपोर्ट बंद होता. देअर वॉज नो फ्लाइट फ्रॉम इंडिया, नो फ्लाइट फ्रॉम इराक, एनिव्हेअर. आता तुम्ही म्हणाल, की या खंडामध्ये आम्ही काय केलं तिथं?
हम्म. तर शेवटी कसं आहे, की ते युद्ध परिस्थितीमध्ये ते मिसाईल अटॅक होणार, ते बॉम्बार्डिंग होणार आहे. ते आमच्या प्रोजेक्टवरती सुद्धा होऊ शकलं असतं. म्हणजे त्याच्यात काही सांगता येत नाही. बापरे, विचार पण करवत नाही नाही अक्षरशः. करवत. तर या कालखंडामध्ये थोडीशी मनस्थिती जी आहे ती नक्कीच डिस्टर्ब होती. आणि परदेशातले जे बांधकाम प्रकल्प, आमचा जो प्रकल्प होता, तो विशेष करून प्रिकास्ट हाऊसिंगचा आम्ही प्रोजेक्ट करत होतो. त्या ठिकाणी एक टाउनशिप आम्ही उभारत होतो. 2,000 घरांची अतिशय मोठी टाउनशिप जी आहे, अल-बया म्हणून एक शहराच्या जवळ आम्ही ते करत होतो. आणि अ, त्या प्रोजेक्टमध्ये अ, जे मटेरियल होतं, ते सगळं आम्ही विविध देशांमधनं मागवत होतो. कारण इराक या देशामध्ये कुठलंही असं मटेरियल तयार होत नव्हतं. अच्छा. पण विविध जागतिक वेगळ्या देशांमधली मटेरियल्स ते मागवत होते. त्याच्यामध्ये मग जपानचा समावेश होता, इटलीचा समावेश होता. इटलीमधनं विशेषतः सॅनिटरी वेअर जे असतं, ते इटलीमधनं मागवत होतं. टाईल्स कोरियामधनं मागवत होतो. हम्म. आणि कामगार जे होते, थोडक्यात कुठलंही कन्स्ट्रक्शन म्हटलं की त्याच्यामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने येतात. ते म्हणजे मटेरियल, मॅन पॉवर आणि मशिनरी. हम्म. यातल्या मटेरियल्स दे आर इम्पोर्टिंग. मशिनरी त्यांनी अशीच हायर केली होती वेगळ्या देशातनं. आणि मॅन पॉवर म्हणजे मनुष्यबळ हे सगळं भारतीय होतं. कारण आमची कंपनी होती ती मेकर्स डेव्हलपमेंट हम्म. सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ज्यांनी नरिमन पॉइंट हा सगळा केला. तुम्ही नरिमन पॉइंटला आजही गेला तर तुम्हाला तिथं दिसतील मेकर्स टॉवर 1, 2, 3, 4 हे सगळे उत्तुंग टॉवर ज्या कंपनी बांधले, त्या कंपनीचा हा प्रोजेक्ट होता. वा. तर परिस्थिती बदलली. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सगळं वातावरण बदलतं. आणि लेबर्सची सगळी मानसिकता बदलली. आणि लेबर्सच्या मनामध्ये आलं, की आता या देशामध्ये आपण राहून काय करायचं? आपण परत जाऊया. बरोबर आहे. पण परत जाता येत नव्हतं. हम्म. अशा विचित्र मनस्थितीमध्ये सगळे कामगार अडकले होते. पण मग हळू-हळू ती मानसिकता जी आहे ती स्टाफमध्ये पण यायला लागली. कारण ते अवघड होतं सगळं जे प्रकार होता. मनावरती कंट्रोल ठेवणं खूप अवघड पडतं. हो ना. हम्म. आणि इकडं घरचे पण सगळे लोकं काळजीत असतातच. अ, आपण त्या काळामध्ये अशा मोबाईल्सच्या वगैरे काही अशा हे नव्हत्या. हो. काही बातम्या यायच्या त्या वर्तमानपत्रातून ते यायच्या आणि लँडलाईन्स होत्या. तर आम्ही सुखरूप आहोत हे आमच्या कंपनीतर्फे मात्र सगळ्या इकडच्या लोकांना कळवलं जात होतं, की तुम्ही काही काळजी करू नका. सर्व लोकं सुरक्षित आहेत आणि तसं आम्ही खरंच सुरक्षित होतो. हं, हं. पण या तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या कामगारांवरती तणाव असेल, तुमच्या स्वतःवरती तणाव असेल हो. आणि रिसोर्सेस सुद्धा तुम्ही सांगताय, की इकडून यायचे, तिकडून यायचे, पण ते प्रत्यक्षात तांत्रिकदृष्ट्या सुद्धा केवढं अवघड असेल. तुम्हीच विचार करा, की 4 महिने मटेरियल येणार नसेल भारतीय देशातनं, बाहेरच्या देशातून, तर त्याचा बांधकाम प्रकल्पावरती परिणाम होतो ना. हो. सगळं ठप्प होतं ते जे आहे, ते सगळं शेड्यूल एक्सटेंड होतं आणि बरोबर आहे. वेळेची मर्यादा वाढली, की त्याचा खर्चावरती परिणाम होतो. आमच्या हो. आमच्या बांधकामाची प्रकल्पाची कॉस्ट पण त्यामुळे वाढत गेली जी आहे ती. बरोबर आहे. आणि थोडीशी अनिश्चितता निर्माण झाली, की हा प्रकल्प आता जो 80 चालू 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 झालेला प्रकल्प 4 वर्ष झाली, मधल्या स्टेजवरती आहे. हा हं. पूर्ण होईल की नाही याची बरोबर. मॅनेजमेंटला शंका यायला लागली. पण परमेश्वर कृपेने मी असं म्हणेल, की नंतर हे सगळं युद्ध थोडंसं कमी झालं. पुन्हा पूर्ववत सगळ्या गोष्टी झाल्या आणि काय म्हणतात त्याला, हा प्रकल्प पूर्ण पण झाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, की हा प्रकल्प माझा 1984-85 सालचा म्हणजे 80च्या कालावधीतला प्रकल्प. प्रिकास्ट तंत्रज्ञान, जे हं. भारतामध्ये त्यावेळेला आलेलं नव्हतं. पण अच्छा. आम्ही आम्ही 2,000 घरं तिथं प्रिकास्ट तंत्रज्ञाननी बांधली. हं. आणि ह्याच प्रकल्पाचे फोटोग्राफ्स मला 2016 साली मिळाले. म्हणजे अच्छा. एव्हिडन्सेस, हां, हां, हां. की हा प्रकल्प तिथं जागेवरती अजूनही आहे. आहे बरं. या स्थितीमध्ये आहे. मधल्या कालखंडामध्ये इराक वरती प्रचंड वेगळ्या आघात झाले हं, हं. युद्धामुळे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा आमचा प्रकल्प तिथं टिकून राहिला. आणि काँक्रीट आम्ही जे केलेलं तिथलं, ते हं. किती ड्युरेबल, काँक्रीटमध्ये ड्युरेबिलिटी फार महत्वाची असते. मला ह्याच्याचबद्दल तुम्हाला विचारायचं होतं, की ह्याच्यामधलं तुमच्या स्ट्रक्चरचं काही वैशिष्ट्य आहे का? म्हणजे अ, इतकं सगळ्या ह्याच्यात त्यांनी फेस करत तसं राहिलं ते, तर हं. काही त्याचं वैशिष्ट्य आहे का विशिष्ट? सांगतो. वैशिष्ट्य म्हणजे बेसिकली हे तंत्रज्ञान, प्रकाश तंत्रज्ञान जे आज भारतामध्ये सगळीकडे वापरलं जातं. हं. इनफॅक्ट तुम्ही तर बघत असाल मेट्रो चे प्रकल्प जे आजकाल चालू आहेत, त्याचे जे सेगमेंट्स आहेत म्हणजे त्याचे ते सगळे जे आहेत ते प्रकाशचे आहेत. ते अच्छा. फॅक्टरीमध्ये बनवले जातात आणि जागेवर येऊन ते जोडले जातात. फक्त
खांब असतात, जे पिलर्स म्हणतात, ते जागेवरती होतात. बाकी सगळी यंत्रणा ही प्रकाश तंत्रज्ञानाची आहे आणि हे तंत्रज्ञान प्रूव्हन आहे. त्याच्यामध्ये क्वालिटी जपली जाते आणि क्वालिटी मेंटेन राहते यामध्ये आणि काँक्रीट चांगल्या पद्धतीचं होतं. त्या प्रकल्पाचं आयुष्य वाढतं आणि बेसिकली इरेक्शन पण जे आहेत, बांधणी फास्ट होती याच्यामुळे. कारण फॅक्टरीमध्ये सगळ्या गोष्टी तयार होतात. जागेवर येऊन फक्त त्या जोडाव्या लागतात. बरं अच्छा. का? हां. आणि आमची सगळी मॉडेल जी होती ती ग्राउंड प्लस 2 होती. हे 3 मजली अशा टिपिकल्स इमारती होत्या. ज्या तुम्ही फोटोग्राफ्स तुम्ही लोकांना दाखवा. हो, तर हो. त्याच्यामुळे कल्पना येईल, की हे स्ट्रक्चर कसं हो. फास्ट का झालं? कशामुळे झालं? आणि ते अजूनही टिकून आहे. कारण आम्ही खूप चांगल्या दर्जाची कामं केली त्या ठिकाणी. मलेशियातल्या तर तुमच्या मेट्रो प्रकल्पासाठी डॉक्टर कलामांनी सुद्धा खुद्द तुमची प्रशंसा केली होती. हो. तर तो प्रसंग कसा होता? म्हणजे डॉक्टर कलामांना तुम्ही भेटलात आणि बेसिकली त्या प्रोजेक्टमध्ये असं काय मॅजिक होतं, की म्हणजे सांगतो. आजच्या इंजिनियर्सना पण तुम्ही ते सांगाल? नक्कीच. मलेशियातला जो प्रकल्प होता, त्याचं LRT म्हणजे लाईट रेल ट्रान्झिट हा एक मेट्रोचा प्रकल्प होता आणि क्वालालंपूर शहरामध्ये त्या काळामध्ये हा 1996 चा काळ आहे. मी जेव्हा तिथं होतो. अच्छा. हां, तर त्या कालावधीमधला हा कालखंड आहे आणि हा माझा प्रोजेक्ट जो होता, तो जगातला पहिला BOT म्हणजे बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर हे जे तत्व आहे बांधकाम क्षेत्रातलं, त्याच्यावरचा जगातला पहिला प्रकल्प होता. अरे वाह! आणि तुम्हाला सांगतो, की त्या काळामध्ये जे क्वालालंपूरचं ट्रॅफिक जाम होतं, ते अक्षरशः आजच्या पुण्या-मुंबईसारखं आहे. म्हणजे मला ओके. ते जाणवायचं आणि उलट त्याच्यापेक्षा थोडं सिव्हिअर होतं. कारण क्वालालंपूर शहरामध्ये अ, तिथं या मलेशियाची ट्रॉपिकल कंट्री असल्यामुळे तिथं पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे. हं, हं, तर हं. क्वालालंपूर शहरामध्ये जेव्हा पाऊस पडायचा, तेव्हा तो इतका वेगात पडायचा, की शहरामध्ये पाणी साचायचं. अक्षरशः गुडघाभर पाणी साचायचं आणि त्या पाण्यामधनं वाहनं अडकून पडायची. हं. म्हणजे 4-4, 5-5 तास लोकं वाहनांमध्ये असायचे. म्हणजे मुंबईसारखंच वाटतंय ते. हो. कारण त्या पाण्याचा निचरा व्हायला वेळ लागत होता आणि हं. त्यामुळे वाहनं अडकून पडायची. आणि म्हणूनच मलेशियन सरकारने हा निर्णय घेतला, की अरे, हा नागरिकांना त्रास होतोय. याच्यावरती आपल्याला आता काहीतरी उपाय केला पाहिजे आणि म्हणून तो मेट्रोचा प्रकल्प. त्यांनी ते मेट्रोचं जाळं त्या क्वालालंपूर शहरामध्ये विणलं. त्या प्रकल्पावरती मला काम करण्याची संधी मिळाली. आमची कंपनी जी होती ती टेलर वुडरो म्हणून होती. ती ब्रिटिश कंपनी होती आणि त्यांनी टिमवर्क कॉर्पोरेशन म्हणून तिथल्याच एका चायनीज कंपनी बरोबर कोलॅबोरेशन केलं होतं. आता मला ए-पी-जे सरांनी जे काही बोलावलं त्याचं कारण सांगतो, की माझ्या प्रकल्पावरती सगळे जे कामगार होते, ते भारतीय होते. म्हणजे आमच्या कामामधले जे गवंडी होते, सुतार होते, फिटर होते, हं. सगळे भारतातले होते. आणि या भारतीय कामगारांचं नेतृत्व मी केलं, एक भारतीय इंजिनिअर म्हणून. बाकी सगळा स्टाफ जो होता, तो वेगळ्या देशातला होता. हं. चायनीज इंजिनिअर्स होते, इंडोनेशियातले कामगार होते, चायनीज कामगार होते. तर हे सगळं म्हणजे मी आणि 2-3 भारतीय इंजिनिअर सोडले, तर बाकी सगळा कामगार वर्ग आणि स्टाफ हा वेगळा होता. हं. आणि मी जिथं जी क्वालालंपूर माझ्या प्रकल्पावरती जी स्टेशन्स बांधली, रेल्वेचं स्टेशन बांधण्याचं काम माझ्याकडे होतं. ती अत्यंत ए ग्रेडची, अतिशय उत्कृष्ट दर्जाची बांधली. अरे वाह! हां. आणि ISO 9000 होतं आमच्याकडे. हं, हं. तर ते क्वालिटी दर्जाचं जे असतं प्रशस्ती पत्रक, ते पण आमच्या कंपनीला त्यावेळेला मिळालं. तर थोडक्यात या कामाची दखल ए-पी-जे सरांनी अशी घेतली, की "अरे, मला असं वाटतं, की तू भारताचंच नेतृत्व केलंस." अरे वाह! जबरदस्त. आणि आणि मला थोडं काय झालं, की तो प्रसंग आठवतोय, की मी एक बरोबर. सर्वसामान्य इंजिनिअर आणि एक राष्ट्राचे काय म्हणतात त्याला, राष्ट्रपती. राष्ट्रपती ते माझ्या समोर बसलेत आणि मला अभिमानाची काय म्हणतात त्याला, थाप देतायत. हं. याचं मला खरोखरच तो क्षण मी विसरणार नाही. पण जबरदस्त. त्या भेटीतनं माझी जबाबदारी वाढली. बरोबर आहे. कारण ते म्हणले, की "मी तुम्हाला याकरता बोलावलं आहे, की तुमच्या ज्ञानाचा आणि तुमच्या अनुभवाचा हा समाजाला उपयोग व्हायला पाहिजे. बरोबर. नाहीतर ते तिथल्या तिथं राहील." फॉर एक्झाम्पल आपण जी आज मुलाखत करतोय, हो. त्याचं कारण उद्दिष्ट हेच आहे, की पुढच्या पिढीला ह्याच्यातनं प्रेरणा मिळायला पाहिजे. नक्कीच. ते की तुम्ही पण जे सिव्हिल इंजिनिअर आहेत, आर्किटेक्ट आहेत, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, त्यांनी जागतिक स्तरावरती काम करावं. माझी अशी इच्छा आहे मॅडम.
बरोबर आहे. स्काय इज द लिमिट. बरं का, तुम्ही भारतामधल्या प्रकल्पामध्ये काम कराच, पण जगातही वेगळे जे प्रकल्प असतात हं. त्याच्यावरती काम करण्याची तुम्हाला संधी मिळायला पाहिजे, कारण त्या ठिकाणचं वातावरण वेगळं असतं. बरोबर आहे. हं. टीमवर्क टीमवर्क जे म्हणतो आपण कुठल्याही कामामध्ये टीमवर्क हं. त्याचं महत्व फार असतं. तर ते तिथं शिकायला मिळतं. मला ॲक्चुअली पुढचा प्रश्न माझा तोच होता, की तुम्ही या वेगवेगळ्या देशांमधनं काम केलंय आणि हं. तर भारतातलं वर्क कल्चर आणि तिथलं वर्क कल्चर ह्याच्यात तुम्हाला मेन फरक काय जाणवतो? फरक असा आहे, की पहिली गोष्ट म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन्स. हां. त्या फार महत्त्वाच्या आहेत. फॉर एक्झाम्पल ओमानमधला जो आधुनिक प्रकल्प होता माझा, तो भर समुद्रात होता हं. आणि त्याला मरीन वर्क म्हणतात, की भर अच्छा. समुद्रामध्ये काम करणं. तो अनुभव फार विलक्षण होता. तिथला प्रत्येक एक-एक दिवस माझ्या दृष्टीने अक्षरशः महत्त्वाचा होता. बरोबर आहे. कारण ओमान ही उष्ण प्रदेश आहे. तुम्ही हं. जर ओमानला गेलात तर लक्षात येईल, की तिथं सगळं डोंगर आहेत आणि त्या डोंगरावरती तुम्हाला एक पण झाड दिसणार नाही. नॉर्मल सगळं घाट. टेम्परेचर उन्हाळ्यामधले तिथले टेम्परेचर्स 50-52 डिग्रीला जातात हं. आणि हवेमध्ये ह्युमिडिटी ही 100% असते. म्हणजे बाप! अक्षरशः घामाच्या धारा लागतात. हॉरिबल आहे. हे हॉरिबल आहे म्हणजे मी सांगतोय तो हो, काल मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला एवढा त्रास होतो, की बस रे बस. मग त्या एवढ्या म्हणजे तरी मुंबई खूपच विचित्र सुंदर आहे. अवस्थेत. मुंबई खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही मुंबईची आणि ओमानची हे करू नका. तुलना नाही करू शकत. ओमान हे उष्णकटिबंध म्हणजे तिथं झाडं त्यांनी जी आहेत ती लावली आहेत बरं का. अशी बरोबर. उगवलेली नाहीयेत. हं. आणि त्यामुळे तो तीव्रता उन्हाची जाणवते, बरं का. आणि अशा ह्याच्यामध्ये प्रकल्पाची कामं पूर्ण करावीच लागतात. कारण ते प्रकल्प असतात, त्याला पेनल्टी असती. त्याची हं. टाईम लिमिट्स ठरलेली असती. आम्ही त्या कालखंडामध्ये रात्रंदिवस काम केलं त्या ठिकाणी. तर बरोबर. थोडक्यात सिव्हिल इंजिनिअरची जी खरी कसोटी असते, हं. बरं का. आज थोडंसं सिव्हिल इंजिनिअरला असं वाटतं, की मी ऑफिसमध्ये बसून काम करेल. त्याला करायला आवडतं. पण मी असं म्हणेल, की तुला अरे निसर्गाबरोबर काम करायचंय. तू असं जर मनात आणलंस ना, तर मग तू ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत तुम्हीच बघा ना, बांधकामाचे सगळे प्रकल्प हे फार वेगळ्या-वेगळ्या काय म्हणतात त्याला जागे असतात, स्थलांवरती असतात आणि तिथलं क्लायमेट फार वेगळं असतं. आजच्या काळातलं तुम्ही जर चिनाब ब्रिज बघितला, जो काश्मीरमध्ये झाला आहे. हं. एवढं आव्हान होतं तुम्हाला सांगतो ते पूल बांधताना तिथल्या बरोबर. लँडस्लाईड्स म्हणा, त्या ठिकाणचा पाऊस म्हणा, तिथं अप्रोच हे सगळं याच्यावरती मात करून आपल्या इंजिनिअर लोकांनी केला ना तो ब्रिज. केला की नाही खूपच केला? थ्रिलिंग आहे. ह्याच्यात भरपूर थ्रिल आहे ना ॲक्चुअली या जॉबमध्ये. खूपच, खूपच. आणि ते आणि ते तुम्हाला संबंध उभं जेव्हा राहतं, तेव्हा काय वाटत असेल? हो, प्रश्नच नाही. फॉर एक्झाम्पल मलेशियातल्या प्रोजेक्टवरचं सांगतो, हां, की हां. आम्ही जी मेट्रो जेव्हा केली आणि तो दिवस मला आठवत आहेत, की आम्ही प्रोजेक्ट पूर्ण केला. त्यावेळेला मी तिथं होतो आणि मग मलेशियन सरकारने ठरवलं, की अरे हा प्रोजेक्ट आता लोकार्पण करायचा. तर हं. त्यांनी काय केलं, त्यांनी त्यावेळेला डिक्लेअर केलं, की आता 8 दिवस, इथून पुढचे 8 दिवस सगळ्या नागरिकांना ही मेट्रो फ्री. अच्छा. त्यांनी मुक्तपणे प्रवास करावा, की जेणेकरून त्यांना कळेल, की हा मेट्रोचा प्रवास कसा असतो. तुम्ही मला सांगा, अक्षरशः आम्ही बघितलं 8 दिवस. त्या ट्रेन दुथडीभरून वाहत होत्या. तिथं बसायला जागा नव्हती. बापरे! सर्व मलेशियातल्या नागरिकांनी क्वालालंपूर शहरातल्या ते एन्जॉय केलं. बरं हं. का. कारण एअर कंडिशन मधल्या, एसी मधल्या ह्याच्यामधनं प्रवास करणं आणि रेल्वेचा प्रवास जो पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये घडतोय, की या बापरे! शहरामध्ये आपण रेल्वेतनं फिरतोय. हा विलक्षण सुखद अनुभव त्यांना मिळाला. हा जबरदस्त. हाच अनुभव आपण घेतलाच की आम्ही पण घेतला पुण्यामध्ये. आज बरोबर. घेतो आहे. तर आणि माझी एक इंजिनिअर म्हणून फार मनोमन इच्छा होती, की पुण्यामध्ये मेट्रो व्हावी हं, आणि त्याकरता मी सातत्याने लेखन पण केलं हं, आणि मेट्रोचे फार चांगले परिणाम आहेत तुम्हाला सांगतो. मेट्रो ही का आवश्यक आहे? हं. तर सार्वजनिक व्यवस्था म्हणतो आपण. त्याच्यामधलं हे उत्तम साधन आहे. कारण हे पर्यावरणपूरक आहे. अच्छा. मेट्रो ही पर्यावरणपूरक आहे. हे एनर्जी सेव्हिंग आहे. प्रदूषणावरती कंट्रोल प्रदूषण नाहीच आहे ना. हं. झिरो प्रदूषण आहे मेट्रोमधलं तुम्हाला सांगतो मी. आणि तुम्हीच विचार करा, कमी कालखंडामध्ये तुम्हाला शहराच्या एका भागातनं दुसरीकडे जाता येतं. हजारो का लाखो प्रवासी तुमचे एका दिवसामध्ये एका शहराच्या एका भागातनं दुसरीकडे जातात हो. आणि सुरक्षितपणे जातात. त्यामुळे बरोबर. तुम्ही बघा, की मेट्रोमुळे शहरातल्या रस्त्यांवरचं वाहनांचं प्रमाण किती कमी होतं. हं. तेवढंच कार्बनचं उत्सर्जन कमी होतं.
तेवढंच तुमचं आरोग्य चांगलं. हे सगळी लिंक आहे ही. हे मेट्रो का हवी आहे, तर तुमच्या शरीराशी त्याचं डायरेक्टली निगडीत आहे ते. बरं का? की मेट्रोमुळे तुमचं प्रदूषण नियंत्रण होणार आहे. कार्बनचं उत्सर्जन कमी होणार आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. बरं का? तुमचा प्रवास सुरक्षित होणार आहे. या सगळ्या गोष्टी मेट्रोमध्ये असल्यामुळे आणि ते मला माहीत होतं ते सगळं, की अरे म्हणून मला सारखं वाटायचं. पुण्यामध्ये मेट्रो व्हावी. म्हणून मला पुण्यात असताना मेट्रो जेव्हा सुरू झाली, तेव्हा एक इंजिनिअर म्हणून, नागरिक म्हणून मला प्रचंड आनंद झाला, की अरे माझ्या आयुष्यातली एक इच्छा वा. पूर्ण झाली. आणि आज मेट्रोचा पुण्यातला विस्तार बघाल तर तुम्ही थक्क व्हाल, तुम्हाला सांगतो. कालचीच न्यूज आहे की पुणे मेट्रोने आता नवीन हे केलं, की भाई ज्येष्ठ नागरिकांना माझ्यासारख्या आणि महिलांकरता विशेष त्यांनी अशी स्थानं निश्चित केली, राखीव जागा केल्यात. बरं का? तर अशा काही चांगल्या गोष्टी होणार आहेत. होत. त्यानंतर वाहनांच्या पार्किंग करता पण ते आता सुधारणा करतायत, वेगळ्या जागा निवडत आहेत आणि थोडक्यात त्यांना ते आपल्याला वाढवायचंय, एवढंच मी म्हणेल तुम्हाला सांगतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही आपल्याला वाढवायची आहे. बरोबर आहे. पण आता हा इंजिनिअरिंग हा विषय आपण तसं म्हटलं तर कोरडा आणि असा तांत्रिक असा मानला जातो. पण तुम्ही त्याच्यावरती जवळ-जवळ 150 पेक्षा जास्त लेख लिहिलेत. अनेक तांत्रिक गोष्टी तुम्ही लोकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये सांगितलेत. तर हे तुम्हाला म्हणजे कसं सुचलं, की ह्याच्या विषयावरती लेख सुरू करूया आपण? या बाबतीत मी सकाळ प्रकाशन जे आहे किंवा सकाळ माध्यम समूह म्हणेल, त्यांचे नक्कीच आभार मानेल. कारण त्यांनी याला प्रोत्साहित केलं. हे एपीजे अब्दुल कलामांचे जे भेटीचा वृत्तांत होता, तो जेव्हा मी सकाळमध्ये घेऊन गेलो होतो, तेव्हा माझी इच्छा आहे की हे थोडंसं तुम्ही प्रकाशित करा. तेव्हा त्यांनी मला प्रोत्साहित केलं 2009 साली, की तुम्ही लेखन करा आणि तुम्हाला अनुभव, तुमचे जे विविध देशातले अनुभव आहेत, ते तुम्ही मांडा, लोकांना ते कळू द्या आणि आपण एक लेखमाला करू. आणि ती लेखमाला आजपर्यंत अखंडितपणे चालूच आहे असं मी म्हणेन. हे लेखमाला तर झालीच आणि पुन्हा त्या निमित्ताने विविध विषयांवरती पण माझं लेखन झालं. पुस्तकं पण तुम्ही लिहिली आहेत. म्हणजे दिशा बांधकाम नवनिर्मितीची असं तुमचं पुस्तक आहे ना? हो, हो. माझी सकाळ प्रकाशनाने माझी 3 पुस्तकं केली. दिशा बांधकाम नवनिर्मिती हे 2017 साली प्रकाशित झालं. त्याची आज 7वी आवृत्ती निघाली आणि ते पुस्तक विलक्षण वेगाने समाजामध्ये स्वीकारलं गेलं. आणि त्या पुस्तकामध्ये मी असे टप्पे लिहिलेले आहेत, की ज्याचा नवीन बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याचा उपयोग होईल. बांधकाम क्षेत्रातलं नवनवीन मटेरियल, मशिनरी, तंत्रज्ञान, काँक्रीट या सगळ्या विषयांचं त्याच्यामध्ये मी साध्या सोप्या भाषेमध्ये साधी पण सामान्य माणसाला पण इंटरेस्ट असतोच ना, की काय नक्की हे फील्ड आहे. तर त्यांनाही ते समजू शकेल अशा प्रकारे आहे का ते? हो, नक्कीच. कारण काय, घर प्रत्येकाला बांधायचं ना. हो. घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि या पुस्तकातल्या सगळ्या गोष्टी या घराशी निगडीत आहेत. त्यामुळे माझं पुस्तक वाचून अनेकांनी मला असं नंतर सांगितलं, "अरे, तुमच्या पुस्तकातल्या या गोष्टी आम्ही आमच्या स्वतःचं घर बांधताना आम्हाला उपयोगी पडल्या." ही आनंदाची गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि आता दुसऱ्या पुस्तकाबद्दल सांगतो. ते आहे की फॉर प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन. अच्छा. हा दिशा बांधकामचा इंग्रजी अनुवाद आहे. अच्छा. कारण अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे असं सांगितलं, की "सर, आमचा अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये आहे. तर आमची तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, की याचा थोडा तुम्ही इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद केला, तर चांगलं होईल." मी म्हटलं, "ठीक आहे." म्हणजे मी तुमची विनंती स्वीकारतो आणि या निमित्ताने असं झालं, की माझं पुस्तक जे आहे ते नॅशनल लेव्हलला गेलं. म्हणजे ती पण माझी इच्छा होती, की या पुस्तकाचा विस्तार व्हावा. हे पर्यंत पोहोचावं. त्यामुळे की फॉर प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन हे आज इंटरनेटवरती अवेलेबल आहे. Amazon, Flipkartवरती. नॉट ओन्ली दॅट, अमेरिकेमध्ये मी असताना मी अमेरिकेतल्या Amazonवरती सुद्धा माझी सगळी पुस्तकं बघितली. अच्छा. त्यांनी सुद्धा ती ठेवली आहे. रेट्स इन डॉलर्स. म्हणून मी म्हटलं, "अरे वाह! हे खूप चांगली गोष्ट आहे." म्हणजे काही गोष्टी आपोआप होत आहेत. याचा मला आनंद मिळाला. बरोबर. आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. की फॉर प्रॅक्टिकल कन्स्ट्रक्शन. आणि तुम्ही सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन बद्दल सांगता. तर ती नेमकी काय आता पहिलं मी तिसऱ्या पुस्तकाबद्दल सांगतो आणि मग तुमच्या चालेल, चालेल. हो. तिसरं पुस्तक जे आहे ते बांधकाम क्षेत्राची गरुड झेप म्हणून आहे. हां. हे पुस्तक मी केल्यानंतर त्याची वर्षभरातच दुसरी आवृत्ती निघाली.
अच्छा. हं. या पुस्तकामध्ये मी देश-विदेशातील म्हणजे भारतातल्या प्लस जगातल्या सगळ्या मेगा स्ट्रक्चरची त्याच्यामध्ये माहिती लिहिलेली आहे, हं, हं. की हे स्ट्रक्चर कशी बांधली गेली. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला तुमच्या मुंबईचंच जे छत्रपती शिवाजी टर्मिनस जे आहे रेल्वेचं हां. त्याबद्दल सांगतो. हे टर्मिनस बघितल्यानंतर तुम्हाला स्थापत्यशास्त्राचा एक विलक्षण अनुभव येईल. हं. इतकं सुंदर व्हिजनरी ते रेल्वे स्टेशन बांधलं गेलंय. ज्या काळात बांधलं गेलं, त्यावेळेचं जे रेल्वे तिथल्या जे किती गाड्या जात होत्या हं. आणि आजच्या काळामध्ये किती जात आहेत, त्याचा सगळा तर विचार करून ते स्टेशन बांधलं गेलं. हा पॉइंट मी तुमच्या सस्टेनेबलला जोडणार आहे. अच्छा. हं. ओके. तर ते स्टेशन जे आहे, ते आपण फक्त धावपळीत तिथनं प्रवास करत असतो. हं. पण जेव्हा तुम्ही शांतपणे ते स्टेशन बघाल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की अतिशय अप्रतिम वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे तो. हं, हं. त्यातले प्रत्येक अँगल्स जे आहेत त्याचे जे आहेत, ते बघण्यासारखे आहेत आणि ते प्रेरणादायी आहेत. हं. तर अशा अनेक गोष्टी आता तुम्ही दिल्लीला गेल्यानंतर तिथलं लोटस टेम्पल आहे. हो. हे सुद्धा खूप सुंदर आहे. हं. आजच्या काळातला जो चिनाबचा ब्रिज आहे बघा, तो हो, हो. रेल्वेचा तो बघण्यासारखा आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे त्याची आता मिसिंग लिंक होतीये. कोकण रेल्वे, स्टॅच्यू ऑफ युनिटी हं, हं. आजच्या काळातलं तुम्ही बघा, हो, हो. की जे थक्क होतो माणूस तिथं जाऊन, की बरोबर. ते ते तर मी म्हणेन मी आत्ताच जाऊन आलो त्या ठिकाणी. हं. तर अशी सगळ्या वास्तूंचं मी ते पुस्तक केलं गरुड झेप. हां. आणि हे पुस्तक नुसतं इंजिनिअरिंग नसून पर्यटनाच्या दृष्टीने पण उपयुक्त असल्याने हं. त्याची ते सगळेजण घेतायत ते आणि वाचतायत. बरोबर आहे. आता मी तुमच्या पॉइंटकडे येतो मॅडम, हं. की व्हॉट इज सस्टेनेबल? सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन म्हणजे की एखादं बांधकामाचा प्रकल्प करताना त्याचं जेव्हा आपण डिझाइन करतो, की हा प्रकल्प आपण करतोय, तर तो करताना आजच्या काळातला नाही, तर इथून तिथून पुढच्या कमीत कमी 15 ते 20 वर्ष कालावधीमध्ये तिथं काय बदल होणार आहेत, याचा विचार करून तो प्रकल्प केला पाहिजे. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल आपण एक पाण्याच्या लाईन आपल्याला एका ठिकाणी हे करायची आहे वॉटर लाईन. तर त्याचा डायमीटर ठरवताना आपण हा ठरवलं पाहिजे, की बाबा या ठिकाणी नंतर भविष्यामध्ये किती लोकसंख्या वाढणार आहे? इथल्या इथं किती विस्तार होऊ शकतो? किती वस्ती वाढू शकते? आणि त्याला निगडीत असणारी ती व्यवस्था व्हायला पाहिजे. हं. कन्सिडरिंग फ्युचर मी तुम्हाला एक पुण्यातलं उदाहरण देतो, की पिंपरी चिंचवड हा जो प्राधिकरण एरिया आहे, हं, हं. धिस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल मी म्हणेन सस्टेनेबिलिटीचा. अच्छा. तो जेव्हा डेव्हलप झाला, तेव्हा खरोखरच त्या ठिकाणी असा विस्तार केला गेला रस्त्यांचा आणि वेगळ्या गोष्टींचा, हं, हं. की भविष्यामध्ये होणारी सगळी गोष्ट जी आहे ती कन्सिडर केली गेली. त्यामुळे तिथं बांधतानाच रस्ते प्रशस्त झाले. अच्छा. तिथल्या सगळ्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या त्या पद्धतीने गेल्या. हं, हं, हं. दिस इज व्हेरी इम्पोर्टंट. दॅट इज कॉल्ड सस्टेनेबल. ओके. आणि मग हे करताना तुम्हाला पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. हं, हं. म्हणजे पर्यावरण हे आजच्या काळामध्ये फार महत्वाचं आहे. हं. वी आर नॉट सपोज्ड टू बिल्ड काँक्रीट जंगल्स. बरोबर आहे. खरं आहे. हं, हे माझं इंजिनिअर दृष्ट्या म्हणायचं आहे. हं. आपल्याला बांधकामं होणारच आहेत, ती करायचीच आहे, ती गरज आहे काळाची. हं. पण ते करताना पर्यावरणाचा विनाश करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं नाहीये. हं, हं. ते कसं जपता येईल हे तुम्ही बघायचं आहे हं. आणि ते सस्टेनेबलशी निगडीत आहे. म्हणून जे ग्रीन पॅरामीटर्स आहेत, हं. ग्रीन कन्सेप्ट आहेत बांधकामातले, अच्छा. ज्या ग्रीन बिल्डिंग्ज आहेत. मग मी तर म्हणेल, की भविष्यातली प्रत्येक बिल्डिंग ही ग्रीन संकल्पनेवरती आधारितच असायला पाहिजे. बरोबर. हं. इमारत बांधा, प्रकल्प करा, पण त्यामध्ये तुमची पाण्याची बचत व्हायला पाहिजे, हं. ऊर्जेची बचत व्हायला पाहिजे. तिथं निर्माण होणाऱ्या कचऱ्याची तुम्हाला विल्हेवाट लावता पाहिजे. बरोबर. तिथलं वातावरण तुमचं जे आहे, ते असं पाहिजे, की तिथं तुमच्या एनर्जी तुमची सेव्ह व्हायला पाहिजे. हं. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जेव्हा विचार करता, हं. तेव्हा ते कन्स्ट्रक्शन खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल, की ग्रीन कन्सेप्टवरती आधारित आहे. हं. हं. आणि ती व्हायला पाहिजे. ती काळाची गरज आहे असं मी म्हणेन. बरोबर. हं. म्हणजे पर्यावरण पूरक पण पाहिजे आणि खिशाला परवडणारं पण पाहिजे ना परत. कोर्स
नक्कीच बरं का. खिशाला परवडतं. काय असतं, हां, हां. की अ, लोकांना असं वाटतं, की अरे पर्यावरणपूरक इमारती बांधताना खर्च जास्त येईल. हं, हं. खर्च तसा काही जास्त येत नाही तुम्हाला. सुरुवातीला समजा थोडा खर्च जास्त असेल, हं, हं. कालांतराने तो तुमचा त्याच्यामध्ये तो नलिफाय होऊन जातो ना. बरोबर आहे. हं. आणि बांधकाम क्षेत्रामध्ये असं काही नवीन मटेरियल किंवा तंत्रज्ञान आलंय का, की ज्याच्यामुळे सामान्य माणसाचं जीवनमान सगळं बदलून जाईल असं? असं काही नवीन आहे का? आलंय. फॉर एक्झाम्पल पाण्याचं दुर्भिक्ष्य तुम्हाला माहिती आहे. हं, हं. बांधकाम प्रकल्पामध्ये म्हणजे कृषी पाठोपाठ बांधकाम क्षेत्रामध्ये पाण्याची जास्त गरज लागते. बरोबर. पण आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये बदलात किंवा देशामध्ये पण अशा काही ठिकाणं आहेत, की ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. हं. लोकांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची कधी-कधी टंचाई निर्माण होते. तर मग बांधकाम हा दुसरा पर्याय आहे ना, नंबर 2 ला येतं. हं, हं. बांधकामं करायची का नाही करायची? तर बरोबर. बांधकाम क्षेत्रामध्ये आता असे बदल घडतायत, की बांधकाम क्षेत्रामध्ये बांधकामं करताना काही असे मॉर्टर्स आलेत आणि की जी ज्याच्यामध्ये पाण्याचा वापर होत नाही. अच्छा. हां. तर वॉटरलेस मॉर्टर्स आहेत ती. ती तुम्ही वापरा, बांधकाम करा आणि त्या बांधकामाला तुम्हाला क्युरिंग करायची गरज नाही पडत. काँक्रीटमध्ये सुद्धा असं असं काही तंत्रज्ञान झालंय. आता काँक्रीटचे स्लॅब्स वगैरे होतात. हं. काँक्रीट केल्यानंतर त्याला पाणी मारावं लागतं. कारण पाण्यावरतीच त्या काँक्रीटची ताकद निर्माण होते. पण बरोबर. आजकाल अशी नवीन तंत्रज्ञान आलेली आहेत, की क्युरिंग सिस्टम्स आल्यात, की ज्याच्यामध्ये पाण्याचा वापर तुम्ही कमी प्रमाणात केला, मर्यादित केला, तरीसुद्धा तुमच्या काँक्रीटची ताकद जी आहे ती अबाधित राहते. हं. फॉर एक्झाम्पल आम्ही जे आमचा ओमानमधला तो प्रकल्प होता समुद्राकाठचा. त्याच्यामध्ये आम्ही एक ब्रेक वॉटर कन्स्ट्रक्शन करत होतो. तिथं काही काँक्रीटचे ॲक्रोपोड्स होते, जे समुद्रामध्ये आम्हाला टाकायचे होते. हं. समुद्राच्या ज्या लाटा येतात, त्यांना नियंत्रित करण्याकरता ते ॲक्रोपोड्स वापरले जातात. ते असे चांदणीच्या आकाराचे असतात, ते एकमेकांमध्ये गुंततात हं. आणि ते समुद्राच्या तळापासनं ते लावावे लागतात. तिथं डायव्हर्स म्हणजे पाणबुड्यांचा वापर केला जातो. तर हं. त्यावेळेला माझ्या बरोबर काही पाणबुडे होते. 10 पाणबुडे माझ्याबरोबर काम करायचे. हं. तर ते जे ॲक्रोपोड्स होते, त्याला आम्ही क्युरिंग कंपाऊंड वापरलं होतं. म्हणजे ते काँक्रीटचा तो ब्लॉक तयार झाला, की त्याच्यावरती आम्ही बाहेरनं ते क्युरिंग कंपाऊंड मारायचो, की ज्याच्यामुळे त्या काँक्रीटच्या ब्लॉकला पाणी मारायची गरज नाही पडायची. अच्छा. हं, हं. आता दुसरं एक उदाहरण देतो, की जे खूप चांगले आहे आजच्या काळामध्ये, की ड्रेनेजच्या लाईन्स हं. ज्या आपल्याला क्लीन कराव्या लागतात. पूर्वीच्या काळी या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये लोकं उतरायचे स्वच्छतेसाठी. हो. अनेकांनी याच्यामध्ये जीव पण गमावले. खरं पण आता खूप आधुनिक तंत्रज्ञान आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये उतरायची गरज नाही. वाह! तुम्ही ती यंत्र सोडली त्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये, तर त्या यंत्रामध्ये कॅमेरे पण आहेत. जे हं. तुमच्या अंतर्गत लाईन्स कुठे चोक झाल्यात, काय झाल्यात, ते पण तुम्हाला वरून दाखवतात आणि हं. यंत्रणांच्या साहाय्याने तुम्ही ते ड्रेनेज लाईन काय म्हणतात त्याला साफ करू साफ शकतो. करतात. आता तिसरं महत्त्वाचं सांगतो, हं, हं. तंत्रज्ञान तुम्ही विचारलं म्हणून. पूर्वीच्या काळामध्ये बोगदे करताना जे तंत्रज्ञान होतं, ते ड्रिलिंग, हं. ब्लास्टिंग म्हणजे स्फोटकांचा वापर करून ते सगळे बोगदे झाले. त्याच्यामध्ये धोका होता ना. हो. ती स्फोटकं वापरायची. ते स्फोट घडून आणायचे. ते त्याच्यामध्ये मनुष्यहानी पण होऊ शकते, इजा होऊ शकते. पण आता जे तंत्रज्ञान आहे ते विलक्षण आहे. हं. पुण्यातली मेट्रो लाईन जी आहे, ती त्या तंत्रज्ञानाचा वापर करून झाली. त्याचं अच्छा. नाव आहे त्याचं नाव आहे टनेल बोरिंग मशीन, टी-बी-एम. आणि ही यंत्रणा म्हणजे एखाद्या आगगाडीच्या 4 डब्यांची एवढी अशी दिसती. तुम्ही बघा ती यंत्रणा. हं, हं. आणि त्याच्यामध्ये ती यंत्रणा एकदा तुम्ही जमिनीत सोडली आणि की ती त्याच्यामध्ये फक्त ऑपरेटर्स असतात चालवणारे आणि हं. बाकी सगळं जे बोगदे, खडक फोडण्याचं आणि तो फोडलेला खडक पुन्हा बाहेर आणण्याचं संपूर्ण काम त्या बोगद्याचं लाइनिंग करा, म्हणजे त्याला आवरण करा. हं. ही सगळी कामं जी आहेत ती यांत्रिक पद्धतीने कॉम्प्युटरच्या सहाय्याने अतिशय सुरक्षितपणे मॅडम होतात. वाह! आणि हं. हे मी तुम्हाला सांगतो हे बांधकाम क्षेत्रामधलं एक आधुनिक तंत्रज्ञान आज एवढं उपयोगी होतंय. बरोबर आहे. बरं का. फॉर एक्झाम्पल क्वालालंपूर शहराचं मी एक वैशिष्ट्य सांगतो, जे हं. आता अनेक शहरांमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्या शहरामधली वाहतूक 3 स्तरावरती होती.
हम्म. 3 स्तर म्हणजे तिथं भुयारी मार्ग पण होते. तिथं जमिनीवरनं पण वाहनं जात होती आणि तिथं फ्लायओव्हरवरनं पण होते. म्हणजे हम्म. शहरामध्ये अखंडित फ्लायओव्हर्स होते, की ज्याच्यावरनं ट्रॅफिक जात होतं. आणि त्याच्यामध्ये जमिनीवरनं पण होतं आणि तळातनं बोगदे केले होते. आता पुण्यामध्ये पण अशी यंत्रणा अशी होणार आहे पुढचे प्रकल्प. अरे वा. पुण्यातल्या वाहतूक याच्यावरती नियंत्रण करण्याकरता हम्म. भविष्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे, की आपण आता अंडरग्राउंडच बोगदा करूया. हम्म. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये, बरोबर. की ज्याने लोकांना वे काय म्हणतात त्याला सुरक्षितपणे हा. लवकर पोहोचता येईल. म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा आम्ही बघतो तर म्हणजे एवढ्या प्रमाणात बिल्डिंग्स वाढल्या आहेत, एवढी पॉप्युलेशन एवढं वाढलंय. म्हणजे ही सगळी जी ग्रोथ होते तशी व्हर्टिकल ग्रोथ तेवढी नाही होताना दिसत आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण म्हणतो रोड्स एकावर एक जे बांधणं इतर मोठमोठ्या शहरांमध्ये बाकीच्या देशातल्या दिसतात जसं, हं, तसं अजून म्हणजे ऑफकोर्स मुंबईमध्ये बऱ्यापैकी झालेत आता फ्लायओव्हर्स वगैरे. पण हं. ह्याच्यापेक्षा पण अजून बरंच व्हायला हवं ना, जर आपण म्हणतोय की एवढे लोक इकडे येऊन बाहेरनं येत आहेत. बिल्डिंग्स मोठमोठ्या वाढतायत, पण त्या मानाने मग रस्ते पण वाढायला हवेत ना. हो, हा तुमचा मुद्दा काय म्हणतात त्याला मी असं म्हणेल, की दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, हम्म. की थोडक्यात ते ज्याला आपण पायाभूत सुविधा म्हणतो. हम्म. पायाभूत सुविधा या पहिल्या बळकट व्हायला पाहिजेत हम्म. आणि ही जी काही व्हर्टिकल ग्रोथ जी आहे, व्हर्टिकल ग्रोथ आता मुंबईमध्ये साहजिक आहे ना, अहो तिथं जमिनीच्या मर्यादा आहेत. हो. ज्या शहराला जमिनीच्या मर्यादा आहेत, तिथली ग्रोथ जी आहे ती व्हर्टिकलच होणार. हम्म. हम्म. ज्या शहरांमध्ये भरपूर जागा आहे, त्या ठिकाणी तुम्ही काय म्हणतात त्याला हॉरिझॉन्टल ग्रोथ होऊ शकते, होत आहे. हम्म. आता पुण्यामध्ये अनेक इमारती आता पूर्वी जुन्या झालेल्या, त्या हो. तिथल्या रिडेव्हलपमेंट चालू आहेत. पण तिथली परिस्थिती आता अशीच आहे ना, की ज्या ठिकाणी एक एक बंगला होता, त्या ठिकाणी आता 5 मजली इमारत होती आहे. हम्म. आणि हा थोडक्यात मी असं म्हणेल, की संतुलन फार महत्वाचं आहे, हम्म. की शहराची वाढ आणि त्याला लागणाऱ्या आवश्यक पायाभूत सुविधा बरोबर. याचा ताळमेळ जो आहे, तो हेच कौशल्य आहे मी असं म्हणेन. हम्म. बरं का? ते कौशल्य आहे. आता तुम्ही भारताची तुलना अमेरिकेशी कधीच करू नका. हम्म. हम्म. अमेरिकेची लोकसंख्या ही भारताच्या लोकसंख्येच्या 1/3 आहे. बरोबर आहे. डेन्सिटी मध्ये पण खूप फरक आहे. आणि जमीन त्यांच्याकडे आपल्या तिप्पट आहे हो. बरोबर. 3 टाइम्स बरं का? हम्म. त्यामुळे अमेरिकेसारखं भारतात होईल असं शक्य विचार नाही. करणं जे आहे ते नाही. आपण आपल्या ज्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणची आपली प्रगती मी असं म्हणेल, की खरोखरच विलक्षण वेगाने होत आहे. हम्म. आनंददायी आहे. माझा काळ असा होता, की मला अनुभवाकरता किंवा याच्याकरता मला परदेशात जावं लागत होतं. हम्म. आज मी असं म्हणेल, की भावी इंजिनिअर खूप नशीबवान आहेत. त्यांना असं करायची गरज नाही पडत. हम्म. त्यांनी जावं, एक अनुभव म्हणून जावं किंवा चला मी दुबईला गेलो, तिथल्या उष्णकटिबंधामध्ये काम केलं यावं. हम्म. पण तंत्रज्ञानाच्या बाबतीत तुम्ही म्हणाल, तर आज जगातलं सर्व तंत्रज्ञान जे आहे, ते भारतामध्ये उपलब्ध आहे. वा. हम्म. सगळं तंत्रज्ञान आहे. हम्म. इनफॅक्ट आपण जागतिक दर्जाचं सिमेंट उत्पादन करतो. अच्छा. आपल्या स्टीलची क्वालिटी पण जागतिक दर्जाची आहे. आपण या गोष्टी आज एक्सपोर्ट करतोय. हम्म. म्हणजे आपल्या भारतीय सिमेंटवरती जगातले प्रकल्प बांधले जात आहेत. आपल्या स्टीलवरती बरोबर. जगातले प्रकल्प हे विलक्षण आहे हो तुम्हाला सांगतो मी. आणि बरोबर, अभिमानास्पद गोष्ट आहे म्हणजे आपण केवढी. ऑफकोर्स हम्म. हा अभिमान वाटला पाहिजे. आणि हम्म. म्हणूनच मी भावी इंजिनिअर लोकांना सांगतो, हम्म. की तुम्ही नशीबवान आहात. माझा बरोबर. काळ वेगळा होता. आता तुम्ही भारतामधल्याच प्रकल्पावरती जरी काम केलं, तरी हम्म. तुम्हाला सगळं जगातलं आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला शिकायला मिळणार आहे. बरोबर. फक्त तुम्ही सातत्याने करा. हम्म. हम्म. आणि हे क्षेत्र असं आहे, की याच्यामध्ये खूप कष्ट आहेत. म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये कष्ट नाही असं नाही, पण याच्यामध्ये शारीरिक कष्ट प्रचंड आहेत. बरोबर आहे. ते तुम्ही एन्जॉय करा, मी असं म्हणेन. हम्म. बरं का. तिथं तुम्ही काय म्हणतात त्याला, मला खूप कष्ट करावे लागतात आणि मला पैसे कमी मिळतात. असं बरोबर आहे. मनामध्ये आणू नका तुम्हाला सांगतो. पैसा हा पैशाची तुलना तुम्ही अनुभवाशी करू नका. हम्म. हम्म. पैसे मिळत राहतात बरं का. हो. अनुभव हा तुम्हाला घ्यावा लागतो. खरंय. कारण हे दोन्ही प्रकारचं समाधान असतं. पैशांचं तर आहे आणि याच्यात जॉब सॅटिस्फॅक्शन खरोखरच म्हणजे तुम्ही जे म्हणताय एवढ्या अभिमानास्पद गोष्टी आपण आज भारताने साध्य केल्या आहेत.
तर हो, केवढं मोठं त्याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन पण आहे. हो. खरं. नक्कीच, नक्कीच. मगाशी तुम्ही पर्यटन क्षेत्राबद्दल बोलत होता. तर अर्थात स्थापत्यशास्त्र आणि पर्यटन क्षेत्र यांचा हं, खूप जवळचा संबंध आहे. तर हं, भारतामध्ये आता पर्यटन विकास अजून चांगला होण्यासाठी अजून हं. काय करता येईल? किंवा आधुनिक शहरं जी आहेत सगळी, त्यांची काय खरी संपत्ती आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे? खूप चांगला प्रश्न विचारला. मी असं म्हणेल, की पर्यटन क्षेत्र विकसित करण्याकरता स्थापत्यशास्त्राची आणि बांधकाम क्षेत्राची मदत घ्यावी त्यांनी. आणि भारतामध्ये मी सांगतो, की अशा असंख्य अशी पर्यटन स्थळं आहेत अ, की जी जगातल्या लोकांनी येऊन बघावीत. हं. ती विकसित करावी. आता कुठल्याही पर्यटन स्थळाची पहिली गरज ही असते, की तिथलं वाहतूक व्यवस्था म्हणजे तिथं पोहोचायचं कसं? तिथे राहण्याची व्यवस्था. त्यानंतर त्या ठिकाणी ते बघण्याकरता जे काही उपलब्ध असणाऱ्या गोष्टी. त्याच्यानंतर एका गोष्टीमध्ये आपण अजून एक कमी पडतोय, ते म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह. बरोबर आहे. याची आपल्याकडे फार गांभीर्याने आपण नितांत विचार गरज केला आहे. पाहिजे. कारण मी बघितलंय, की जगातल्या ज्या पर्यटन स्थळांना मी भेटी दिल्या, तिथं तिथल्या सर्व हे जे व्यवस्था ज्या होत्या हं. स्वच्छतेच्या, त्या खूप त्यांनी चांगल्या ठेवल्या होत्या. आणि ती गरज आहे फॉर एक्झाम्पल. ती डेव्हलप करा. त्याच्यानंतर मग गाईड्स असू दे, मार्गदर्शन करणारे लोकं, वेळा म्हणा. हं. आपण आजकाल खूप काही करू शकतो, की जेणेकरून पर्यटक तिथं आकृष्ट झाला पाहिजे. बरोबर. आणि पर्यटन स्थळ बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे. हं. असं घडत नाही असं मी म्हणणार नाही. हं, हं. पण त्याच्याकरता आपण थोडासा जास्त विचार केला पाहिजे. कारण परमेश्वर कृपेने आपल्याकडे सगळं आहे हो. हो, बरोबर आहे. फक्त आपण त्याच्याकडे त्याचा त्या दृष्टीने बघत नाही आहोत. पण हं. याच्यामध्ये आधुनिक गोष्ट होणार आहे मॅडम, हं, हं. की रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हं, हं. मी म्हणूनच तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो, की हां. स्टॅच्यू ऑफ युनिटीला मी एक इंजिनिअर या नात्याने गेलो, की जगातला सर्वात उंच पुतळा हं, हां, हं. जो बांधला गेलाय तिथं. हो. मग माझ्यासारख्या इंजिनिअर मनामध्ये ते येणार नाही, की अरे हा पुतळा, हा स्टॅच्यू मी का बघू नये? इनफॅक्ट माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा गरुड जेममध्ये त्याचा उल्लेख आहे. हं, हं. बरं का. ते पुस्तक जेव्हा केलं, तेव्हा मी त्या पुतळ्याचा उल्लेख केला आहे. हं, हं. पण बघण्याचा योग आत्ता परवा आला. हं, हं. पण बघितल्यानंतर मी थक्क झालो. बरोबर आहे. ते अतिशय सुंदर पद्धतीने ते पर्यटन स्थळ विकसित केलं आहे. हं. मी असं म्हणेल, की प्रत्येकाने ते जाऊन जरूर बघावं. तिथली निश्चितच. संपूर्ण व्यवस्था जी आहे तिथली मॅनेजमेंट, ती खूप सुंदर पद्धतीने आहे. हं, हं. आता तिथून परत यावंसं वाटत नाही. हं. बरं का. आणि अशी असंख्य ठिकाणं भारतामध्ये आहेत. हं. ती अशीच विकसित व्हावी, की हं. जेणेकरून म्हणजे मला खरंच वाईट वाटतं, की आज वयाच्या काय म्हणतात त्याला 65व्या वर्षी हं, मी हं. सुद्धा खरं भारत पूर्ण बघितलेला नाहीये. बरोबर. बरं का. याचं वाईट वाटतं मला. हं. पण आता बघूया, जे शेवटी पर्यटन कुठलं करावं काय हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहे. पण पण आता हळू-हळू खरं तर जगात बाहेर जाण्यापेक्षा भारतातच बरंच काही बघण्यासारखं आहे. नक्कीच, असाच नक्कीच. ट्रेंड चालू आहे. एकतर सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे, व्हिसाचे एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि आता तर भारताला सर्वात जास्त संधी आहे असं मला वाटतं, कारण की भारत त्या मानाने सुरक्षित आहे सध्या खरं तर. नाही, आपण नुसतं सध्यापुरता विचार नाही करायला हां, पाहिजे. हां. हा हो, काळ बदलणार आहे. मला नक्कीच. असं म्हणायचं की एक देश या दृष्टीने जसं हं, जसं आपण एक पर्यटनाला मलेशियाला जातो, सिंगापूरला हं, जातो, थायलंडमध्ये जातो, व्हिएतनामला जातो. या सर्व देशांची फॉर एक्झाम्पल आता मलेशियाचंच उदाहरण मी तुम्हाला सांगतो, की हं, मलेशिया या देशामध्ये तिथले जे पंतप्रधान होते, मोहम्मद महाथीर, जे हं, 22 वर्ष पंतप्रधान होते आणि त्यांनी त्या काळामध्ये मनामध्ये हे आणलं, की अरे माझा देश जो आहे तो मला असा विकसित करायचा आहे, की इथं पर्यटक यायला पाहिजेत. हं, आणि म्हणून त्यांनी ते पेट्रोनास टॉवर बांधला. गेंटिंग हायलंड त्या ठिकाणी आहे आणि अनेक अशी पर्यटन स्थळं त्यांनी मलेशियामध्ये केली. पण तिथं सुद्धा बाटू केव्ह आहे. हं, जुन्या काही वास्तू आहेत, की ज्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, ते त्यांनी डेव्हलप केली तिथली. दोन्हीचं ठेवलं. म्हणजे हं, आधुनिक पण बांधली आणि पूर्वीची गोष्टी जतन केल्या, की जेणेकरून देशाचं पर्यटन विकास होईल. हं, दुबईने काय केलं मला सांगा? दुबईने गेल्या 15 वर्षामध्ये तुम्ही बघितलं, तर दुबई म्हणजे फक्त सोनं या दृष्टीनेच आपण बघत होतो. हं, आणि जगामध्ये तेल सप्लाय करणारा देश.
पण त्या देशातल्या राज्यकर्त्यांनी जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तरी आपल्या देशातील तेलाचे साठे कधी ना कधीतरी संपणार आहेत. हं. नंतर पुढे आपण काय करायचं? आणि बरोबर. ती त्या गोष्टीची नांदी होती. आणि म्हणून त्यांनी त्या देशाकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं आणि आज त्या देशाला त्यांनी जगातलं एक पर्यटन स्थळ म्हणून केलं, विकसित केलं, की हं. जेणेकरून पर्यटक तिथे येतील, राहतील, रोजगार तिथल्या लोकांना मिळेल आणि जे काय म्हणतात त्याला, आपल्या देशामध्ये लोकं पर्यटक म्हणून येतील. बरोबर आहे. हे आणि ते वाढलं ना, प्रमाण हं. वाढलं तुम्ही जे आहे ते. माझी ही प्रामाणिक इच्छा आहे, की भारतामध्ये सर्वांनी यावं आणि हं. आपल्या देशामधली जी मंदिरं आहेत, बरं का, हं. ज्या वास्तू आहेत, ते हो. प्रत्येक मंदिरं जी आहेत तुम्हाला सांगतो मी, या सगळ्या स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे हं. वास्तुकलेचा. बरं का. ते सर्वांनी डोळे भरून पाहावं, अशी बरोबर. खरोखरच इच्छा आहे तुम्हाला सांगतो. हं, हं. त्यामध्ये सुद्धा काही जुने वास्तूंचे असे हे आहेत, की त्याचे काही फक्त भग्नावशेष राहिलेले आहेत. मग हं. त्याला परत काही स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातनं थोड्याफार प्रमाणात सुधारून तिथे पण पर्यटन सुरू करता येऊ शकेल का? नक्की येईल, नक्की येईल तुम्हाला सांगतो मी. कारण हं. ही संकल्पना खूप चांगली आहे, की जुन्या वास्तूंचं आपण जतन करायला पाहिजे. मला ना तुम्हाला हे पण एक विचारायचं आहे, की आता आजची जी पिढी आहे, ती एकदम सुपर फास्ट म्हणतो आपण. त्यांना हं, सगळं असं इन्स्टंट हवं असतं आणि अनेक सॉफ्टवेअर्स आहेत, एआय आहे, हे सगळं वापरून हल्लीचं काम चालतं. तर ते आणि ऑन फील्ड काम याच्यातला जो अनुभव आहे, म्हणजे हं, ऑन फील्ड कामावरचा जो अनुभव आहे, याच्यातला जो फरक आहे, तर त्याच्यामध्ये तशी तफावत आहे आपण म्हणू शकतो, बरोबर ना? म्हणजे एखादा माणूस फक्त सॉफ्टवेअर आणि एआय वापरून नवीन एखादा इंजिनिअर काम करतोय आणि ज्याला अनेक वर्षांचा ऑन फील्ड कामाचा अनुभव आहे, ह्यांच्यामध्ये बराच फरक असेल. तर मग नवीन जे लोकं आहेत, ते ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून घेताना नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे कारण की त्यांना प्रत्यक्षात अनुभव कमी असणार आहे. हं. तर मग त्यांनी नक्की काय करायचं? अ, मी या सर्व नवीन पिढीला एक मूलमंत्र देईल हं. आणि तो अतिशय सोपा मूलमंत्र आहे, की वाचाल तर वाचाल. हं, हं. फक्त काय वाचायचं हे त्यांना थोडं समजून सांगणं फार गरजेचं आहे. हं. ते वाचतायत, पण कशात बघून वाचतायत हे मी वेगळं सांगायची गरज नाही. हं, हं. त्यांना असं वाटतं, की मला हे सगळं काय Googleवरती टाइप केलं किंवा अजून काय ChatGPT केलं, अमुक केलं, की मला हे सगळं मिळतंय. ते त्यांनी बघावं. हं. मला असं म्हणायचं आहे, की त्यांनी ते बघू नये. मी पण बघतो. या नवीन तंत्रज्ञानाची मदत मी पण घेतो. हं. पण त्या व्यतिरिक्त, त्याशिवाय मी असं म्हणेल, की तुम्हाला जर सखोल, बेसिक जे म्हणतो आपण, हं. हे जर ज्ञान तुम्हाला आत्मसात करायचं असेल, तर तुम्हाला पुस्तकांचं वाचनही करायलाच पाहिजे. हं, हं. करायलाच पाहिजे. म्हणजे रोज तुम्ही तुमच्या दिवसाच्या 24 तासापैकी काहीतरी वेळ जो आहे, तास, दीड तास, 2 तास, जेवढा मिळेल तेवढा, तो तुम्ही पुस्तकांमध्ये घालवा. चांगली-चांगली पुस्तकं वाचा. हं. वेगवेगळं साहित्य वाचा. विषय कोणतेही असू दे चांगले. असं आणि म्हणजे त्याने तुम्ही अपडेट होता. हं. तुम्ही वर्तमानपत्र वाचा. तुम्हाला सांगतो वर्तमानपत्र हातात घेऊन वाचण्याचा किंवा पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो आनंद आहे, तो हं. फार वेगळा आहे. तुम्ही बरोबर. जेव्हा एखादं पुस्तक हातात घेऊन वाचता, तेव्हा त्याचं डायरेक्टली लिंक्स टू युअर ब्रेन हं, हं. बरं का आणि तुम्ही मोबाईलमध्ये बघून जे वाचता, त्याचा तुमच्या डोळ्यावरती तुमचा परिणाम होणार आहे. हं. असं मला वाटतं. बरोबर आहे. बरं का. थोडक्यात जास्तीत जास्त वेळ जो आहे तो तुम्ही वाचनामध्ये करा हं. आणि मी पण अशी काही विलक्षण पुस्तकं तुम्हाला वाचली, की ते पुस्तक वाचल्यानंतर मला असं वाटलं, की अरे हे पुस्तक माझ्या हातामध्ये अगोदर यायला पाहिजे होतं. हं. आय एम व्हेरी लेट. हे बरोबर आहे. पुस्तक का उशिरा आणि मग ती पुस्तकं माझी बांधकाम क्षेत्राची निगडीत नव्हती. हं, हं. ती इतिहासाची होती, भूगोलाची होती, बरं. साहित्याची होती. असं खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, असा ज्ञानाचा खूप मोठा ठेवा हं. सुदैवाने तुम्हाला सांगतो मी हं. आपल्याकडे आहे. फक्त तो वाचला जात नाही. बरोबर आहे. हे नवीन पिढीला कोणीतरी सांगायला पाहिजे, हं. बरं का. हे म्हणणं फार सोपं आहे, की मला वेळच होत नाही आणि आजकाल कोणी वाचतं का वगैरे. हं, हं. हे याच्यावरती म्हणजे मी याकडे मला हे पटत नाही मनाला. हं, हं. मी असं म्हणेल, की एखादा माणूस जेव्हा म्हणतो ना, की मला काय म्हणतात त्याला, मला वेळ होत नाही. हं, हं. मी असं म्हणेल, की त्याला ते तुला करायचं नाहीये.
वेळ मॅनेज करता येत नाही. हा, कुठे प्रायोरिटाइज करायचं ते तुम्ही कळत जर नाही. मनाशी ठरवलं की मला करायचंय, तर मी तुम्हाला सांगतो 100% तुम्ही त्याला वेळ देऊ शकता. बरोबर आहे. हे सगळं मनाशी आहे निगडीत. हं, हं, हं. जसं व्यायाम करावा वाटतो, हे मी मनात आणतो. पण त्या सकाळी उठल्यानंतर अंथरुणामध्ये उठण्याचाच मला जो आळस आहे, तोच म्हणतो की जाऊ दे आजचा दिवस नाही केला तरी चालेल, उद्या बरं. करूया. हे उद्यावरती प्रोक्रॅस्टिनेशन होतं. ढकलणं आहे ना, ते नाही. म्हणजे बरोबर. आपल्यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. वेल बिगन इज हाल्फ डन. हं, हं. तुम्हाला हे करायचंय ना, तुम्ही ते उद्या कशाला? आत्तापासून सुरुवात करा ना तुम्ही त्याची. बरोबर आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये स्थापत्य शास्त्राच्या क्षेत्रामध्ये नोकरीसाठी किती म्हणजे हे आहे आता करिअरसाठी संधी आणि दुसरं मला हे पण विचारायचं आहे, की आत्ताचा जमाना नोकरीपेक्षा पण स्टार्टअपचा सुद्धा आहे. हं. तर स्थापत्य शास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना नवीन स्टार्टअप्सच्यासाठी आता संधी आहेत का? प्रचंड संधी आहे. हं, मी असं म्हणेल, की कॉलेजमधनं तुम्ही डिग्री, डिप्लोमा, मॅनेजमेंट याचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर जगातलं फार मोठं क्षेत्र तुमच्या पुढे आहे. हं, हं. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामं करताना तुम्ही ठरवायचं आहे, की एक नोकरी म्हणून करायचं, त्या व्यावसायिक म्हणून करायचं. अर्थात हे थोडंसं वैयक्तिक तुमचं आर्थिक पाठबळ, हं, तुमची स्वतःची मनाची इच्छा याच्यावरती पण अवलंबून असतं. मी असं म्हणणार नाही, की तुम्ही नोकरी करू नका. नोकरी हं, करा. नोकरीमध्ये काय वाईट आहे तुम्हाला? हं, नोकरीमधल्या पण तुम्हाला प्रचंड संधी आहेत. हं, त्या स्वीकारा. व्यवसायाची संधी जर येत असेल, तर ती फार उत्तम आहे मी असं म्हणेन. हं, हं. तुम्ही आत्मनिर्भर आपल्या देशाचं हो, काय ध्येय आहे ना आपलं, हो. की प्रत्येकाने आत्मनिर्भर व्हावं. का होऊ नये? उलट तुम्ही स्वतःच्या पायावरती तुम्ही जर उभा राहिलात, तर हं, ते तुमच्या आयुष्याच्या दृष्टीने खूप चांगलं आहे ना. हं. म्हणजे स्टार्टअपसाठी पण भरपूर संधी आहे आणि नाही, नोकरीमध्ये सुद्धा आता नक्कीच आहे. भरपूर तुम्ही संधी संधी आहेत. शोधा. मी नेहमी नवीन पिढीला म्हणतो, की अरे तुम्ही शोधत नाही. हं, आजची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो या काळामध्ये अशी आहे, की बांधकाम प्रकल्प प्रचंड आहेत. हं. इंजिनिअरची कमतरता आहे. अरे बापरे! हो. हो, असं उलटं समीकरण आहे? हो, त्याचं कारण आहे, की त्यांना त्यांच्या मनामधल्या ज्या काही जॉब करण्याच्या ज्या हे आहेत, कल्पना. कल्पना त्या वेगळ्या आहेत. त्यांना जास्त लांब जायचं नाहीये. बरोबर. घराजवळ पाहिजे आणि मग एअर कंडिशनमधलं बघा बरोबर आहे. कसं आहे, की ते थोडंसं माझं क्षेत्र तसं नाहीये. हं, हं, ते आपण निवडलेलं क्षेत्र जे आहे ते प्रॅक्टिकलशी निगडीत आहे ना ते. तिथं हं, तुम्हाला म्हणजे मी बघितलंय, की कंपनीतले म्हणजे माझ्या सर्व कंपनीतले, मी परदेशी कंपन्यांबरोबर कामं केली, भारतीय कंपन्यात काम केले. माझ्या कंपन्यांमधले जे वरिष्ठ अधिकारी होते, मॅनेजर्स वगैरे, हे सगळे ऑफिसमध्ये काम करायचेच. पण हं. ते एकही दिवस चुकवायचे नाही प्रकल्पावरती येण्याचा. बरोबर. आणि हं. जोपर्यंत प्रत्यक्ष तुम्ही प्रकल्पावरती जात नाही, तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही, की आपण कुठे आहोत. बरोबर आहे. वी आर. व्हॉट इस प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आणि जेव्हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवता, हं. तिथं तुम्ही प्रत्यक्ष जाता, त्या आव्हानांचा तुम्ही स्वीकार करता आणि त्याच्यावरती मात मिळवता, तेव्हाच ते प्रकल्प पुढे जातात ना. बरोबर आणि ते केवढं इंटरेस्टिंग आहे. रोजच्या रोज तुम्ही एक प्रकारचं ट्रबल शूटिंग करता आणि दुसरं खरं तर इतर कुठल्या पण फील्डमध्ये आपण बघतो, आज काम केलंय पण ते असं डोळ्यासमोर दिसत नाहीये. हे तर डायरेक्ट तुमचं म्हणजे कायमसाठी तुम्ही एखादा वास्तू उभी करता, एखादा प्रकल्प उभा करता. तो तुम्हाला कायम डोळ्यासमोर दिसतो. म्हणजे केवढं मोठं जॉब सॅटिस्फॅक्शन आहे ह्याच्यामध्ये खरं तर. म्हणूनच माझ्या पुस्तकाचं नाव मॅडम देताना, मी खूप विचार केला, हां, हां, हां. की त्या पुस्तकाचं नावच मी असं दिलंय, की दिशा बांधकाम नवनिर्मितीची. हं, हं. हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक इंजिनिअरच्या मनामध्ये पहिलं हे आलं पाहिजे, की अरे मला नवनिर्मिती करायची आहे. खरोखर जबरदस्त आहे हे. या नावामध्ये खूप काही दडलंय बरोबर आणि आहे. त्यांना मी फक्त एक अनुभवी इंजिनिअर म्हणून मी त्यांना दिशा दाखवू शकतो. बरोबर आहे. ती मी दिशा दाखवतोय त्यांना आणि सांगतोय, की तुम्ही नवनिर्मिती करा हो, आणि नवनिर्मिती केल्याचा तुम्ही म्हणताय तसा तो आनंद हो, तुम्ही घ्या. बरं का आणि आपण केलेल्या प्रकल्पाचा पूर्ण झालेल्या प्रकल्पाचा आनंद आपल्याला मिळणं, हो. त्याच्यासारखा दुसरा वेगळा कुठलाही मला असं वाटतं, की आनंद नाही. आणि जगातले सगळेजण ते वापरतायत. हा पण एक केवढा मोठा नक्कीच. आनंद आहे खरोखर. प्रश्नच नाही तुम्हाला आपण प्रश्न केलेलं काम आपल्या नंतर सुद्धा खरं तर तिकडे अस्तित्वात राहणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. जबरदस्त. अ, अगदी बरोबर.
आता ना मला तुमच्याबरोबर एक रॅपिड अरे फायर बापरे! रॅपिड. मी घाबरलो. बरं. हो. खरं तर आता ठीक असं आहे. आता तरी माझी कसोटी काही आहे. या मी इथपर्यंत नाही. जे काय म्हणतात त्याला यशस्वी होतो. आता माझी खरी परीक्षा आली. नाही, तुम्ही साधेच आहेत प्रश्न तसे. बरं. पण तुमचं मत काय आहे त्याच्या बाबतीतलं असं एक मला विचारायचंय. तर तुमच्या स्वतःसाठी सर्वात पहिला प्रश्न असा आहे, की तुम्हाला सर्वात जास्त प्रिय काय आहे? इंजिनिअरिंग की त्याच्याबद्दलचं साहित्य? इंजिनिअरिंग. ओके. मलेशियाचं तर म्हणजे थोडक्यात कुठली सर्वात जास्त आव्हानं कुठल्या ह्यानी दिली? अ, आव्हानं मलेशियामध्ये पण होती. पण हां. मलेशिया ही कंट्री खूप मला आवडली. अच्छा. हां. हं, हं, हं. तिथं वृक्षपणा नाहीये. हां, हां, हां. जो इराकमध्ये थोडा वृक्षपणा आहे. हां. बरं का आणि ते युद्धाचं वातावरण वगैरे सगळं तो फरक पडतो. ओके. युद्धजन्य परिस्थितीतलं काम की नैसर्गिक आपत्त्यांच्या वेळेचं केलेलं काम? जास्ती तुम्हाला कशामध्ये आव्हान वाटलं? युद्धजन्य परिस्थितीमध्ये. हं, आव्हान म्हणाल तर तुम्ही. हं. ओके. नक्कीच. अ, बांधकाम क्षेत्राबद्दलची लोकांची सर्वात चुकीची समजूत कोणती आहे? अ, मी असं म्हणेल की चुकीची समजूत त्यांची अशी असू शकते की अरे हे माझं मी बांधकाम ज्याच्याकडनं करून घेणार आहे तो त्याला न्याय देईल की नाही. हां, बरं हां. का? तर त्याने ते मनातनं काढून टाकावं. काही गोष्टी या विश्वासावरती होत असतात हं, आणि त्यांनी निवड योग्य व्यक्तीची करावी. बरं हं. का? आणि थोडा विश्वास ठेवावा. बरं का? असं मी म्हणेन. बरोबर. बरं हं. का? या ओके. क्षेत्रामध्ये खूप चांगली लोकं आहेत काम करणारी. तुमच्या मते जगातलं सर्वात बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं शहर कोणतं आहे? अमेरिका. अच्छा. हो. ओके. हं. त्याचं कारण असं आहे, की ते नशीबवान आहेत, हं, की हं. त्यांच्याकडे लोकसंख्या कमी आहे आणि भूमी जी म्हणतो आपण जमीन, हां. ही त्यांच्याकडे प्रचंड आहे हं. आणि आणि पैसे पण आहेत. आहेत. पण नुसते पैसे असून उपयोग नाही. त्यांनी ते जे रस्त्याचं जाळं विणलंय, अमेरिकेमध्ये तुम्ही जर हं. गेलात, तर रस्त्याचं जाळं बघून तुम्ही थक्क व्हाल. हो, बरोबर. म्हणजे अमेरिकेमध्ये एवढ्या मोठ्या देशामध्ये गाडीत बसल्यानंतर आणि आता तर तिथं अशा गाड्या आल्या आहेत, की ज्या ठिकाणी तुम्हाला ड्रायव्हरची गरज नाही. हो, बरोबर. आणि टेस्लाच्या वगैरे मी आहेत. मी मी स्वतः त्या हो, गाडीचा अनुभव घेतला, की तुम्ही फक्त लोकेशन टाका बरोबर. आणि गाडीमध्ये निवांत बसा. ड्रायव्हरलेस कार मी बघितल्या, हो. की ज्याच्यामध्ये तुम्ही एका ठिकाणाहून दुसरीकडे किलोमीटरच्या किलोमीटर तुम्ही सुरक्षितपणे प्रवास करू आणि रस्त्याचा दर्जा जो आहे तिथला हो. फ्लायओव्हर्स म्हणा, हे म्हणा, टोल सिस्टम म्हणा, अ, हं, वेगमर्यादा, हं, शिस्त या सगळ्या गोष्टी मी असं म्हणेल, की अनुकरणीय आहेत हं. आणि त्या जरूर कराव्या. बरोबर. त्यामुळे तसं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे व्हावं, हं, ही माझी मनोमन इच्छा आहे. तुम्हाला सांगतो मी. हं, हं. ओके. पुढचा प्रश्न आहे, की तुमचं फेव्हरेट मटेरियल काय आहे? सिमेंट, स्टील की लाकूड? अ, माझ्या मते आता कालांतराने मी बघला तर सिमेंट आणि स्टील हे 2 जे आहेत ना, हे मूलभूत घटक आहेत बांधकामातले. हे हं, दोन्ही आहेत. या बरोबर, दोन्हीशिवाय तुम्ही कुठल्याही बांधकाम प्रकल्पावरती जाऊ नका. बरोबर. बांधकाम प्रकल्प हे कुठलं पर्यटनाचं स्थळ नाही, की जिथं तुम्ही बघायला गेलात आणि आलात. हो. डोक्यावरनं कधीही काहीही पडू शकतं हं, हं. आणि इट कॅन डायरेक्टली अटॅक टू युअर ब्रेन. बरोबर. दॅट इज नंबर 1. आणि सेकंडली पाय मुरगळू शकतो. हं. बांधकामाच्या ठिकाणी खड्डे असतात, एक्स्कव्हेशन केलेलं असतं. हो. पडू शकता तुम्ही, तोल जाऊ शकतो, खिळे असतात. हं, या सगळ्यापासून तुम्हाला सुरक्षितता पाहिजे असेल तर सेफ्टी शूज. हं. याचं एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला, हं, हं. की मलेशियामधल्या ओमानमधल्या प्रकल्पावरती जो माझा मरीनचा प्रकल्प होता. त्या प्रकल्पाच्या साइटवरती मी जेव्हा गेलो, साइटशी निगडीत आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. हं, हं. गेल्यानंतर तो समुद्राचाच प्रकल्प होता. हं, समुद्राच्या शेजारी माझं काम होतं. आणि गेल्यानंतर ती माझी ब्रिटिश कंपनी होती, विम्पी अलावी म्हणून. हं, हं. तिथं एक माझाच कलीग जो इंजिनिअर होता, स्टीव्हन मला सगळं आठवतंय. हं, हं. तो आला माझ्याकडे. मला त्याने हाय हॅलो केलं. त्याने माझ्या पायात बघितलं. माझ्या पायामध्ये साधे शूज होते. तो म्हणला, "फ्रॉम व्हेअर यू केम? फ्रॉम द कॅम्प ऑर फ्रॉम द ऑफिस?" हं. मी म्हटलं, "मी ऑफिसमधनं आलोय."
ओके. म्हणला सिट डाऊन. त्याला मला ऑफिसमध्ये त्याला बसवलं. म्हणला यू विल नॉट गो आउट अनलेस अँड अंटिल आय विल परमिट यू. त्याने जाताना मला हे विचारलं की व्हॉट इज युअर शू साईज. मी त्याला सांगितलं 7 नंबर इज माय साईज. मला त्याने तास दीड तास ऑफिसमध्ये बसवलं, काही ड्रॉइंग दिली. तो म्हणला ही ड्रॉइंग बघत राहतो. त्या मधल्या कालावधीमध्ये त्याने तिथल्या HR ला सांगून माझ्या मापाचे 7 नंबरचे सेफ्टी शूज त्याने मार्केटमधनं आणले. अच्छा. आणि ते शूज घेऊन तो असं एखादी गिफ्ट देतो तसं माझ्याकडे घेऊन आला. ते मला माझ्या हातात दिले आणि मला म्हटलं, मिस्टर प्रकाश, दीज आर युअर सेफ्टी शूज, यू प्लीज वेअर अँड नाव कम विथ मी ऑन द साईट. बापरे, जबरदस्त. हे मी कधी विसरणार नाही. बरोबर आहे. अजून एक अनुभव सांगतो मॅडम. बांधकाम प्रकल्पावरती वेळेचं फार महत्व असतं. तुम्ही मला विचारलं होतं एका प्रश्नांमध्ये की कुणीतरी मला विचारलं होतं की वेळेचं किती महत्व असतं. तर मी म्हणलं की आपण थोडे आळशी आहोत. आपल्याकडचे बांधकाम प्रकल्प हे कधी चालू होतात. तिथे येण्याची अशी काही ठराविक वेळ नसती. आता खूप सुधारणा आहे. आता बहुसंख्य प्रकल्प वेळेवरती चालू होतात. इनफॅक्ट ते खूप उशिरापर्यंत पण चालतात. पण मॉर्निंग जे म्हणतो आपण, सुरुवात करायची प्रकल्पाची वेळ फार महत्वाची असते. माझे सगळे परदेशातले प्रकल्प हे सकाळी 7 वाजता चालू व्हायचे. सकाळी 7 म्हणजे शार्प 7, 7 o'clock, घड्याळाचा 7चा काटा. पण त्याकरता आम्हाला सगळी पूर्ववत प्लॅनिंग करावी लागायची. म्हणजे आम्ही कॅम्पमध्ये 6 वाजता उठायचो. आमचं सगळं आवरून ब्रेकफास्ट करून 6:30ला आमची बस यायची. 20-25 मिनिटाचं आमचं ट्रॅव्हलिंग असायचं. ते करून आम्ही पंचिंग जे म्हणतो आपण करायचं साईटवरती जाऊन टाइमचं. एके दिवशी असं झालं मॅडम, ती घटना मी आयुष्यभर विसरणार नाही, की थोडं काही कारणामुळे मी आमच्या ज्या साईटवरची ज्या 2 बसेस होत्या त्यातल्या दुसऱ्या बसमध्ये मी गेलो. थोडा उशीर झाला मला आणि 7:05 माझी बस साईटवरती गेली. गेल्यानंतर मी बघितलं तर माझे सगळे ब्रिटिश बॉसेस तिथं साईटवरती आले होते. म्हणजे त्यांनी ती मला सरप्राईज व्हिजिट दिली होती त्या दिवशी. ते सगळे बघितल्यानंतर मी खूप घाबरलो. म्हणलं आज काय प्रकार आहे? माय ऑल बॉसेस, क्वालिटी कंट्रोल मॅनेजर, माझे मॅनेजर सगळे, देर आर 4-5 बॉसेस सगळे तिथे शांतपणे असे कॉफी पित होते. आणि मी म्हणलं आज काहीतरी वेगळं दिसतंय. मग मी गेलो, मी पंचिंग केलं. 5 मिनिटाचं उशीर होतं बघा ते पंचिंग. आणि मी आलो आणि मग मी थांबलो. तेव्हा मला आठवतंय माझे जॉन सिमन्स म्हणून जे माझे कॉन्ट्रॅक्ट मॅनेजर होते, मी त्यांना म्हणलं सर गुड मॉर्निंग. ते मला म्हणले गुड आफ्टरनून प्रकाश. हे मी कधी आयुष्यभर विसरणार नाही म्हणलं. त्यांनी मला घड्याळ दाखवलं आणि ते म्हणले मिस्टर प्रकाश यू आर 5 minutes लेट. बरोबर आहे. And do you know who are you? You are the in charge of this project. So I expect you should come before 7 o'clock. I mean, I expect you should be the first person to visit the site. बरं का? But this is not happened. बरोबर. You know, next time I'm sure that you will keep in mind that what is your responsibility. हे 5 मिनिटं जे आहेत ना मॅडम, हे माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं काही सांगून दे. आणि त्यामुळे मी तिथून पुढे कुठेही कामावरती म्हणा, कुठेही ठिकाणी किंवा एखाद्याला मी वेळ देतो, बरोबर, ती वेळ पाळणं किंवा त्या वेळेच्या अगोदर जाणं हे मी माझं कर्तव्य समजतो. बरोबर आहे. आणि मी असं म्हणेल की जे वेळ पाळतात, जे वेळेच्या अगोदर जातात, ते नक्कीच त्यांना लक्षात येईल की आपल्या यशस्वी होण्यामध्ये त्याचं निश्चित कुठेतरी योगदान आहे. बरोबर आहे. अगदी अगदी. आता हा शेवटचा रॅपिड फायर मधला प्रश्न आहे. म्हणजे तुमची सर्वात मोठी प्रेरणा कोणती होती? प्रेरणास्थान, एक व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचंय. सांगतो. अतिशय सुंदर प्रश्न विचारला. मला तुमची मुलाखत पण खूप काय म्हणतात त्याला, या मुलाखतीतून मी खूप शिकलो. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकच व्यक्ती आहे जे माझ्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे प्रेरणा म्हणा, गुरुस्थानी म्हणा, दैवत म्हणा, ते म्हणजे विश्वेश्वरय्या. अरे वा. त्यांना मी कधीच विसरणार नाही. आणि मी असं म्हणेल की बांधकाम क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीला यशस्वी व्हायचंय, काम करायचंय, त्यांनी विश्वेश्वरय्यांचं बायोग्राफी ही वाचलीच पाहिजे. त्यांचं जे बांधकाम क्षेत्रामधलं योगदान आहे, या देशासाठी केलेलं योगदान आहे, हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे.
बरोबर त्यांनी आहे. केलेले कष्ट, त्यांची निर्णय क्षमता, त्यांनी देशासाठी केलेले प्रकल्प, हम्म. त्यांचे नियोजन, त्यांची डिझाईन्स ही एका पिढीसाठी नाहीये. हे पुढच्या 7 पिढ्यांकरता त्यांनी करून ठेवलंय. हम्म. आणि मी काही अनेक वेळेला इंजिनियर लोकांना विचारतो, की मी इंजिनिअर्स डे कधी आहे? दुर्दैवाने ते सांगू शकत नाहीत. हम्म. हम्म. ते सांगू शकत नाहीत. व्हॅलेंटाईन डे कधी आहे हे विचारलं तर ते पटकन सांगतात. बरोबर आहे. म्हणजे तो तो पाठ आहे त्यांचा. पण इंजिनिअर्स डे 15 सप्टेंबर. इंजिनियर असून सुद्धा त्यांना माहित नसतं की इंजिनियर्स डे कधी आहे. इनफॅक्ट विश्वेश्वरय्यांबद्दल जरी मी काही त्यांना विचारलं, हो. तरी ते सांगू शकत नाहीत. हम्म. तर मला असं म्हणायचं की ते थोडं वाईट वाटतं हे ऐकून. हम्म. हम्म. अहो, त्यांनी जे काही करून ठेवलं आहे, त्यांचं जे काही कर्तृत्व आहे, त्यांचं जे आयुष्य आहे, हे इतकं प्रेरणादायी आहे मॅडम, बरोबर. इतकं प्रेरणादायी आहे, की मी ते शब्दातीत नाहीच करू शकत तुम्हाला बरं. सांगतो. मला खरंच बरं वाटलं, की मी हा प्रश्न विचारला. कारण की मला बेसिकली हाच हेतू होता, की तुम्हाला जी प्रेरणास्थान वाटतंय, ते लोकांना कळलं, तर नवीन मुलांना त्याचा खूप फायदा होईल. आणि तुम्ही त्याचं इतकं सुंदर उत्तर दिलंत, की खरोखर म्हणजे मलाही आता वाटायला लागलंय, की मी पण वाचायला पाहिजे त्या क्षेत्राशी निगडीत नसून सुद्धा. नक्की. मी वाचलेलं नाहीये, तर मी पण इनफॅक्ट मी नक्की मी वाचेन. त्या पुस्तक एकाने लिहिलंय, मुकुंद हां, हां. धाराशिवकर म्हणून. हां, हां, हां. त्या पुस्तकाची इमेज पण मी तुम्हाला शेअर करतो. ओके. हां. पब्लिकेशन कोणाचं हे मी शेअर करतो तुम्हाला. ते आपल्या मुलाखतीमध्येच तुम्ही ते नक्की, नक्की लोकांना दाखवेन. सांगा, की हे पुस्तक अतिशय म्हणजे मी असं म्हणेन, की नॉट ओन्ली फॉर द कन्स्ट्रक्शन. बरोबर आहे. हे सर्वांनी वाचण्यासारखं आहे हं, त्यांचं. हं. मला सांगा, आज बांधकाम क्षेत्रामध्ये, सेक्टरमध्ये, याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आजच्या काळातले ते एकमेव भारतरत्न आहेत. हं, हं. एकमेव. बरोबर आहे. बरं का. असं व्यक्तिमत्व झालं नाही. हं, हं. आणि त्यांचं 102 वर्षाचं आयुष्य होतं. 102 अच्छा. इयर्स. ओके, ओके. हे एवढं आयुष्य मला असं वाटतं, की इथून पुढच्या काळामध्ये हां, हां. कुणाच्या नशिबात कठीण आहे. कठीण आहे तुम्हाला सांगतो आजच्या बरोबर काळामध्ये. आहे. पण त्यांनी ते आयुष्य जगले. हं. शेवटपर्यंत जगले तुम्हाला सांगतो मी आणि ती जी उमेद आहे, जी प्रेरणा आहे, बरोबर आहे. त्यांनी जे भावी पिढीला दिलेले मूलमंत्र आहेत ना, हं, हं. ते आजच्या काळात तुम्हाला सांगतो मी अक्षरशः प्रत्येक मूलमंत्रात आहे, हं. तुमचं आयुष्य घडवणार आहे. बरं. बरोबर आहे. ॲक्चुअली लाँग लिव्हिंगसाठीच्या कन्सेप्टमध्ये ना, लॉन्जेव्हिटी वाढण्यासाठीच्या कन्सेप्टमध्ये एक महत्त्वाचं पण एक फॅक्टर असतो, की तुम्हाला सतत काहीतरी नवनिर्मितीचा आनंद मिळणं. आणि हे या क्षेत्राची एक हेच आहे ना, की नवनिर्मितीचा आनंद. तर विश्वेश्वरय्या सर एवढे जास्त जगण्यामागे बाकी त्यांचे जीन्स वगैरे तर असतीलच. त्यांनी स्वतःच्या आयुष्याची घेतलेली काळजी असेलच. पण हाही एक रोजचा त्यांचा जो अनुभव असेल, तो पण खूप मोठा फॅक्टर असेल. त्यांचा एक छोटासा त्यांनी केलेल्या प्रकल्पाबद्दल बोलतो मॅडम, हं, हं, हं. की हे काय याचं म्हैसूरचं वृंदावन गार्डन हं, हं. हा स्वर्ग आहे. जे जातील लोकं ते त्या गार्डनला भेट दिल्याशिवाय येत नाही. आणि ते ते फेमस कशाकरता आहे गार्डन, की तिथली कारंजी, हो. फाउंटन्स कलर्स सगळे तिथले आणि ॲब्सोल्युटली म्हणजे संध्याकाळ म्हणजे तिथं स्वर्ग बसल्यासारखं वाटतं. हो, आम्ही पण तो अनुभव घेतला. जबरदस्त आहे. आणि त्याच्या पाठीमागे धरण आहे. त्यांनीच बांधलेलं. त्या धरणाचे जे आर्किटेक्ट होते ते विश्वेश्वरय्याच होते. हं. ही सगळी जी कारंजी जी आहेत, लक्षात घ्या, ती जी ऑपरेट्स होतात. नॉर्मली कुठलंही कारंजं आहे, आपल्याला एवढंच कळतं, की कारंजचं पाणी उडतं ते पंपामुळे उडतं. पाण्याचे पंप असतात म्हणून कारंजं उडतं. या गार्डनमधलं कुठलंही कारंजं पंपाने उडत नाही. अच्छा. नो पंप्स. हां, हां. तिथं पंपाची गरजच नाहीये. अच्छा. ते सगळे जे आहेत ना, पाणी जे उडतं, ते ग्रॅव्हिटीवरती लक्षात घ्या. ओहो! म्हणजे धरणाच्या पाण्याचा जो काही प्रचंड मोठा दाब आहे अच्छा. पाठीमागच्या बाजूला, त्या दाबावरती ही कारंजी जी आहे ती नियंत्रित केली. तुम्ही फक्त बरं. व्हॉल्व्ह ओपन करा, तर फाउंटन विल ग्रो. बापरे! जबरदस्त आहे. कोणाला माहिती नाहीये. म्हणजे हे इंजिनिअरिंग जे आहे ते कोणाला माहिती नाही. बरोबर आहे. तिरुपती या देवस्थानला सगळेच जण जातात ना, ते हो. दैवत आहे आराध्य. पण त्या तिरुपतीला जाणारा जो तिरुमलापासून जो घाट रस्ता आहे, हं, तो हं, हं. 7 डोंगर पार करून जातो. हं, हं. त्या घाट रस्त्याचं डिझाइन जे आहे, तिथले जे चढ, उतार, वळणं, हं, हं, हे हं. सगळं विश्वेश्वरय्यांनी केलंय. अच्छा. त्यामुळे तुम्हाला ते 7ही डोंगर पार करताना इतक्या तुम्ही स्मूथपणे वरती जाता, की तुम्हाला असं कुठेही वाटत नाही, की अरे, मला काहीतरी श्रम झालेत, काय झालेत. हं. आणि तिथे अपघाताचं प्रमाण पण तिथं अक्षरशः नगण्य आहे, म्हणजे नाहीच आहे. अच्छा. हं, हं. हे फार महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या, बरं आहे. त्या सगळ्या विश्वेश्वरांच्या आहेत त्या तुम्हाला सांगतो. हं, हं. जबरदस्त.
हे तर काही प्रसंग पण त्यांनी जे जे काय केलं, हं, हं. सगळ्या देशाकरता फारच विलक्षण केलं. त्यात वादच नाही. जबरदस्त. हं, हं. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तंत्रज्ञान करायचंय, पण करताना ऊर्जा पण कशी वापरली जाते याचं उदाहरण आहे. स्वयंचलित दरवाजे केले म्हणजे ऊर्जा तिथं नाहीच ना. तिथं मोटर्स नाहीयेत ते दरवाजे ऑपरेट करायला. हं, हं. तिथं कुठली ऊर्जा लागत नाही. बरं. पाण्याच्या दाबावरतीच ते नियंत्रित होतात. हं, हं. हं. ऊर्जेचा वापर त्यांनी वापर केला नाही ना तिथं. म्हणजे बरोबर आहे. हं, हं. म्हणजे पर्यावरणपूरकच झाले ना ते हो, दरवाजे. बरोबर. तेच. हं, हं. एक सस्टेनेबल टाइपचंच झालं. ऑफकोर्स. हं, हं. येस, येस, येस. दॅट्स ट्रू. बरोबर. खूपच छान. सर तुमच्याशी बोलून ह्या सगळ्या गप्पांमधनं ना खूप काय-काय शिकायला मिळालं. ह्या क्षेत्राबद्दलची छान माहिती मिळाली आणि तुमचा सगळा प्रवास खरोखरच थक्क करणारा वाटतो. म्हणजे तुम्ही एवढ्या विविध गोष्टींमधनं सगळ्या परिस्थितींमधनं सुद्धा हे सगळं केलत आणि एवढी छान पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत, की त्याच्यामुळे लोकांना पण त्याचा फायदा होईल आणि सोप्या शब्दामध्ये तुम्ही ते सगळं सांगितलंत. तर तुम्ही आज बेसिकली ह्या सगळ्या विषयावरती एवढ्या सुंदर मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी पण थँक सो तुमच्या कुतूहलचे खूप धन्यवाद देतो आणि की या निमित्ताने माझे विचार तुम्ही सर्वांपर्यंत पोहोचवाल आणि माझं क्षेत्र जे आहे, ते क्षेत्रामधले काही गैरसमज असतील ते लोकांनी डोक्यातनं काढून टाकावे. आणि फार विलक्षण क्षेत्र आहे, खूप आव्हानात्मक क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये जरूर लोकांनी यावं, इंजिनिअर लोकांनी यावं, काम करावं. त्यांनी या क्षेत्राचा आनंद घ्यावा आणि राष्ट्र निर्मितीला आपलं योगदान द्यावं, असंच मी म्हणेन तुम्हाला. वाह! जबरदस्त. राष्ट्र निर्मितीला योगदान द्यावं. धन्यवाद. येस. धन्यवाद.